नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात वन शॉट रॅपिड रिव्हिजन ऑफ फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट्स. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण डिस्कस करतोय की हे जे व्हिडिओ तयार होत आहेत तर हे नीट अपिअरिंग स्टुडंट्स किंवा ज्यांचं हा पार्ट शिकून झालेला आहे त्यांची NCERT रिवाइज करण्यासाठी आहे. याच्यामध्ये एक शब्द सुद्धा अनएक्सप्लेन्ड असणार नाही, ठीक आहे ना. फक्त काय ह्या तसं जर रेग्युलर पॅटर्ननी जर आपण गेलो, शेड्यूलने जर गेलो तर इट टेक्स ॲटलीस्ट 7 to 8 लेक्चर्स टू फिनिश विथ. 7 ते 8 लेक्चर याला कमीत कमी फिनिश करायला लागतात. ती गोष्ट आपल्याला 1-1.5 तासामध्ये कंप्लीट करायची का? कारण आपण रिव्हिजन करतो आणि तसंही NCERTच्या बाहेर काही येत नाही. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट कोणत्या समजून घेणार. बेसिक म्हटल्यापेक्षा ज्या कॉन्सेप्ट मुलांना अडथळे जातात, विद्यार्थ्यांना अडथळे जातात, जसं की केल्विन सायकल, सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, C4 सायकल असेल, C2 सायकल असेल, ठीक आहे. ATP कुठे बनतात, कुठे बनत नाहीत, किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला NADPH2, PS1 कुठे होते, PS2 कुठे होते, या मेन कॉन्सेप्ट आपण याच्यामध्ये उल्लेख करू. सुरुवातीचा जो पार्ट असेल की त्याच्यामध्ये सायंटिस्टची इन्फॉर्मेशन दिली आहे किंवा फोटोसिंथेसिस त्याची डेफिनेशन काय, ह्या तर जनरल गोष्टी आहेत, त्या मी हायलाईट केल्या आहेत. तुम्ही प्रत्येक स्लाइडचा एक स्क्रीनशॉट घ्यावा आणि हायलाइटेड केलेले पॉईंट्स आहेत त्याला तुम्ही बाजूला काढा, सो दॅट 5-10 मिनिटांमध्ये एक सराव झाल्यानंतर तुम्ही पूर्ण चॅप्टर रिवाइज करू शकाल विदाउट इस्केपिंग अ सिंगल पॉइंट फ्रॉम द NCERT. क्लिअर आहे. चला सुरुवात करूया डायरेक्ट. फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट, वन शॉट रॅपिड डिव्हिजन. आता हे सायंटिस्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. याच्यानंतर आता फोटोसिंथेसिस काय, तर फोटोसिंथेसिस माहिती आहे तुम्हाला, लाईटचा वापर करून ग्रीन प्लांट्स क्लोरोफिलच्या मदतीने रॉ मटेरियल असेल CO2 आणि H2O फूड बनवणार. त्या प्रोसेसला म्हणणार तुम्ही फोटोसिंथेसिस. म्हणजेच काय, रॉ मटेरियल आपल्याकडे कुठलं आहे, आपल्याकडे CO2 रॉ मटेरियल आहे, H2O आहे. ही प्रोसेस कुठे होती आहे, तर दिस प्रोसेस इज टेकिंग प्लेस इन युअर क्लोरोफिल अँड बाय युटिलायझिंग केमिकल एनर्जी फ्रॉम द your radiant energy from sunlight you will synthesize glucose and this process is photosynthesis. आणि याचा जो बाय प्रोडक्ट असणार आहे ही बॅलन्स रिएक्शन नाही, फक्त समजून घेण्यासाठी. याचा बाय प्रोडक्ट काय असणार आहे, तर ऑक्सिजन इव्होल्युशन या प्रोसेसमध्ये होणार. ही जनरल गोष्ट तुम्हाला माहिती, ठीक आहे. मग या प्रोसेसला तुम्ही नाव काय देणार, तर दिस प्रोसेस इज फिजिको केमिकल प्रोसेस, ठीक आहे ना. दिस इज फिजिको केमिकल प्रोसेस. म्हणजेच काय, रेडियंट एनर्जीचा वापर केला आणि या प्रोसेसमध्ये तुम्ही केमिकल तयार केले. केमिकल म्हणजेच काय, हे ग्लुकोज इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच फूड इन शॉर्ट, हे सिंथेसाइज केलं. म्हणून या प्रोसेसला तुम्ही नाव देणार फिजिको केमिकल प्रोसेस, राईट. हे तर माहिती तुम्हाला. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज डिपेंडंट फॉर फूड ऑन द प्लांट्स. आणि ही जे प्लांट्स आहेत तर कुणाची एनर्जी वापरतात, सनलाईटची वापरतात. म्हणजेच सनलाईटची एनर्जी वापरून प्लांट हे फूड बनवणार अँड दॅट इज द सोर्स ऑफ फूड फॉर एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. सगळं जे काही लिव्हिंग वर्ल्ड असेल त्याला जे फूडची गरज भागवल्या जाते अल्टिमेटली कोणाकडून भागवल्या जाणार, सनलाईट. कारण सनलाईट नसेल तर फोटोसिंथेसिस होणार नाही. म्हणजे सनलाईट काय म्हणू शकतो आपण, द यूज ऑफ एनर्जी फ्रॉम द सनलाईट इज द बेसिस ऑफ लाईफ ऑन अर्थ. क्लिअर दिस, राईट. आता फोटोसिंथेसिस इम्पॉर्टंट ड्यू टू 2 रिझन्स. 2 कारणामुळे फोटोसिंथेसिस आपल्याला गरजेचं आहे. का गरजेचं आहे, सी आपल्याला इथे ग्लुकोज तयार होते म्हणजे आपल्याला फूड मिळणार पूर्ण लिव्हिंग वर्ल्डला. आणि सेकंडली ऑक्सिजन सप्लाय करण्याचं जे की आपला काय म्हणू शकतो आपण जिवंत राहण्यासाठी आपल्याला जो आवश्यक गॅस आहे तो सुद्धा आपल्याला फोटोसिंथेसिसने मिळणार. म्हणजेच प्रायमरी सोर्स ऑफ फूड ऑन द अर्थ फोटोसिंथेसिस अँड ऑक्सिजन, इट रिलीजेस ऑक्सिजन इन टू द ॲटमॉस्फिअर. पुढे जाऊ, राईट. व्हॉट डू वी नो, आपल्याला काय काय माहिती आहे. वेगवेगळे एक्सपेरिमेंट जे केले. आजची जी आपली डिफरेन्शन आहे की आता आपण एक इक्वेशन लिहिलं, हे इक्वेशन केव्हा डायरेक्ट लिहिलं गेलं का, नाही. वेगवेगळ्या सायंटिस्टचं कंट्रीब्युशन त्याच्यामध्ये होतं. वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स त्याच्यामध्ये केले. कुणी बघितलं CO2 गरजेचं आहे का, कुणी बघितलं लाईटची गरज आहे का, मग याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेर निघतो का. वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट याच्यामध्ये केले अँड अल्टिमेटली वी केम अप विथ द इक्वेशन, फायनल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस. क्लिअर आहे, राईट. मग व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. व्हेरिगेटेड लीफ म्हणजे काय, ज्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरंट शेड्स असतात किंवा एक लीफ असेल आणि त्याला तुम्ही हाफ रॅप केलाय, गुंडाळलाय. कशासाठी एक्सपेरिमेंट केलाय, की व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय टेस्ट करायचं होतं, स्टारचं सिंथेसिस. मग एक लीफ घेतला, त्याला लाईटमध्ये एक्सपोज केलं आणि जो पार्ट लाईटला एक्सपोज झाला त्यांनीच फक्त फोटोसिंथेसिस दाखवलं. म्हणजेच त्या पार्टमध्ये तुम्हाला स्टार्च मिळालं. हा झाला व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. ओके, पुढे याच्यामध्ये आपण वेळ घालवणार नाही. दीज आर व्हेरी इझी टर्म्स. हाफ लीफ एक्सपेरिमेंट. हाफ लीफ एक्सपेरिमेंट मध्ये काय केलंय, टेस्ट ट्यूब मध्ये
तुम्ही एक केओएस सोप कॉटन घेतला फॉर एक्झाम्पल, ही एक टेस्ट ट्यूब असेल, या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही असा हा कॉटन टाकला, ठीक आहे, आणि या कॉटन मध्ये ऍड केला KOH का, कारण KOH विल ऍब्झॉर्ब CO2. कारण आपल्याला आता काय बघायचं असेल की CO2 हा गरजेचा आहे की नाहीये, ठीक. वेल वाईल अदर हाफ लीफ इज एक्सपोज्ड. आता हा लीफ, याच्यामध्ये लीफ टाकू आपण. असं समजा की एक पान होतं, हे असं पान आहे. आता इतका पार्ट हा एक्सपोज झालेला आहे एअरला, आणि इतका जो पार्ट आहे याच्यामध्ये CO2 नाहीये का, कारण KOH ने तो ऍब्झॉर्ब केला. तर आपल्याला असं आढळेल की इतका जो पार्ट आहे लीफचा, याच्यामध्ये स्टार्चचं फॉर्मेशन झालं. म्हणजेच CO2 is essential for photosynthesis. Clear this. Setup is placed in the light for some time. Exposed part of the leaf tested positive for starch. याच्यामध्ये स्टार्च तयार झालं या पार्ट मध्ये का, कारण इट वॉज एक्सपोज टू सनलाइट आणि वातावरणामध्ये CO2 सुद्धा अवेलेबल होता. while the portion that was in the test tube tested negative, त्याच्यामध्ये स्टार्च तयार झालेलं नाही. म्हणजे CO2 was required for photosynthesis. कारण इथे CO2 अवेलेबल नव्हता, जरी लाईट पडत असेल तरी सुद्धा. क्लिअर, राईट. पुढे जाऊ. मग हे आपले एक्सपेरिमेंटचं काय लक्षात ठेवायचं आहे, इट वॉज डन फॉर टेस्टिंग द रिक्वायरमेंट ऑफ CO2 ड्युरिंग फोटोसिंथेसिस. ओके. जोसेफ प्रिस्ले, या प्रिस्लेने, याचं ड्युरेशन एक लक्षात असू द्या, 1733 ते 1804. यांनी दोनच गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्या. ही डायग्राम तर तुम्हाला नीट बघायची. इकडे बघा, एक कॅन्डल बर्न केली, एक माऊस घेतलाय, त्याच्यावरती जार ठेवलाय, तर तो थोड्या वेळाने मरून गेला आणि ही एक्सटिंग्विश झाली, म्हणजे विझून गेली. मग यांनी मिंटची प्लांट याच्यामध्ये टाकली, तर हाही जिवंत राहिला आणि कॅन्डल सुद्धा लिटच होती. याचा मिनिंग हा झाला की या प्लांट पासून ऑक्सिजन किंवा एअर बाहेर पडली असेल, कारण बर्निंग व्हायची असेल तर एअर लागणार, बरोबर ना. तरी डायग्राम नीट बघून घ्या. प्रिस्ले बद्दल काय माहिती लक्षात ठेवायची की त्यांनी काय फाइंड आउट केलंय, त्यांनी शो केलंय की इसेन्शियल रोल ऑफ एअर इन द ग्रोथ ऑफ ग्रीन प्लांट. जर ग्रीन प्लांटला ग्रो करायचं असेल तर एअर ही रिक्वायर्ड असणार, आणि एअरचाच मिनिंग आपण इथे काय घेणार, O2. म्हणजेच ही डिस्कवर्ड ऑक्सिजन इन 1774. या दोन गोष्टी प्रिस्ले बद्दल तुम्ही लक्षात ठेवा. बेल जार एक्सपेरिमेंट त्यांनी केलाय, आणि एअरचा रोल हा सांगितला ग्रोथ ऑफ द प्लांट मध्ये, ग्रीन प्लांट मध्ये, आणि ऑक्सिजनची डिस्कवरी केली. त्याच्यानंतर सिमिलर एक्सपेरिमेंट केला, कुणी केला, जॅन इंगेनहाऊस. इंगेनहाऊसने सिमिलर सेटअप घेतलाय, फक्त एक वेळा तो लाईट मध्ये ठेवला, एक वेळा डार्क मध्ये ठेवलाय, आणि यांच्यामध्ये ॲक्वेटिक प्लांटचा वापर यांनी केला. ठीक आहे ना. तर काय इंगेनहाऊसने कशासाठी एक्सपेरिमेंट केलाय, तर सनलाइट इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. जसं हाफ लीफ एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय आढळलं की CO2 इज इसेन्शियल, ते प्रूव्ह झालं. प्रिस्लेने सांगितलं की एअर इज इसेन्शियल. आता इंगेनहाऊसने सांगितलं सनलाइट इज इसेन्शियल. म्हणजे हे सगळं रॉ मटेरियल म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना, लक्षात ठेवायचं. इंगेनहाऊसने सांगितलं सनलाइट इज इसेन्शियल, मग त्याने सिमिलर सेटअप केलाय, ॲक्वेटिक प्लांट यूज केलाय. त्या ॲक्वेटिक प्लांट मध्ये वेल बघूनच घ्या, ब्राईट लाईट मध्ये जेव्हा ती प्लांट होती तर तिथे त्याला बबल्स सापडले, आणि लेटर ऑन त्यांना असं आढळलं की ते जे बबल होते, ग्रीन पार्ट जो की ब्राईट लाईट मध्ये होता त्याच्यापासून बबल्स आले. ते बबल्स नंतर त्यांना सापडले की इट वॉज ऑफ ऑक्सिजन, आणि फक्त ग्रीन पार्टच त्याला रिलीज करणार. क्लिअर दिस. ओके, पुढे जाऊ. जुलियस वॉन सॅश. जुलियस वॉन सॅशने हे 4 पॉइंट हायलाइट केलेत. आपण काय काय सांगितलंय की बाबा प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज वेन प्लांट ग्रोज. एवढे पुरावा दिला की जेव्हा प्लांट ग्रो करणार, म्हणजे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होणार, तर काय तयार होणार, ग्लुकोज तयार होणार. आणि हा जो ग्लुकोज आहे तो प्लांट मध्ये स्टोअर करणार, कोणत्या स्वरूपात, स्टार्चच्या स्वरूपात स्टोअर करणार. आणि ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होतोय तो पार्ट असेल क्लोरोफिल, आणि तो क्लोरोफिल लोकेट झाला क्लोरोप्लास्ट मध्ये. क्लिअर दिस. आणि ग्लुकोज इज स्टोर्ड ॲज अ स्टार्च. या 4 गोष्टी यांनी सांगितल्या. इतकं लक्षात घ्या, स्क्रीनशॉट घ्या. पुढे TW एंगलमन. आता एंगलमनने काय केलंय की त्यांनी प्रिझम यूज केलाय. प्रिझम कशासाठी, कारण जो लाईट आहे तर त्याला स्प्लिट केलं त्याच्या 7 कंपोनंट मध्ये. तुम्हाला माहिती आहे विथ ग्योर, लेट मी सी जस्ट अ सेकंड. ओके, काय अडचण नाही. प्रिझम मधून जेव्हा तुम्ही लाईट पास करता, ठीक आहे, हा लाईट तुम्ही याच्यामधून पास केला तर इट ब्रेक्स इनटू व्हेरियस इंडिव्हिज्युअल कंपोनंट्स. त्याचे वेगवेगळे कंपोनंट तयार होतात, त्याला सप्तरंग म्हणतो आपण. आणि ते रंगच कोणते, VIBGYOR, म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. तर हा स्पेक्ट्रम त्यांनी एक तयार केला. ठीक आहे, कसा, बाय पासिंग द लाईट थ्रू द प्रिझम. आणि हा इल्युमिनेट केला कशावरती, ग्रीन अल्गे. आणि जी ग्रीन अल्गेचा वापर केला, लक्षात काय काय ठेवायचं त्याला हायलाइट करू आपण. क्लॅडोफोरा ग्रीन अल्गेचा वापर केला, आणि ॲक्वेस सस्पेन्शन ऑफ एरोबिक बॅक्टेरिया. ठीक आहे ना, सस्पेन्शन ऑफ एरोबिक बॅक्टेरिया. का असं यांनी केलं, कारण ही ग्रीन अल्गे ही फोटोसिंथेसिस करणार,
मग याच्यापासून ऑक्सिजन बाहेर पडणार. एरोबिक बॅक्टेरियाचा वापर का केला? ज्या कलरच्या रेंजमध्ये फोटोसिंथेसिस होईल त्या ठिकाणी जास्त ऑक्सिजन बाहेर पडणार आणि तिथे हे यांची गर्दी होणार. कुणाची? एरोबिक बॅक्टेरिया तिथे जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असणार. ठीक. बॅक्टेरिया वेर यूज टू डिटेक्ट द साईट ऑफ O2 इव्होल्युशन. कोणत्या पार्ट मधून O2 जास्त इव्हॉल्व होतोय ते शोधण्यासाठी बॅक्टेरियाचा वापर केला. बॅक्टेरिया अक्युमुलेटेड मेनली इन द रिजन ऑफ ब्लू अँड रेड लाईट. मग त्यांना असं आढळलं की हा जो स्पेक्ट्रम होता 7 कलरचा त्याच्यापैकी ब्लू कलरचा जो ज्या वेवलेंथ होत्या आणि रेड कलरच्या तर त्या ठिकाणी ह्या एरोबिक बॅक्टेरिया त्यांना जास्त आढळले. याचा मिनिंग हा झाला की फोटोसिंथेसिस नो डाऊट कमी अधिक प्रमाणात सगळ्या रेंजमध्ये होईल, सगळ्या वेवलेंथला होईल, सगळ्या कलरमध्ये होईल, पण जास्तीत जास्त त्यांना सापडलं ब्लू आणि रेड कलर मध्ये जास्त काय झालंय तर फोटोसिंथेसिस झालंय, म्हणजे जास्त ऑक्सिजन त्या ठिकाणी बाहेर पडला. बरोबर. मग द फर्स्ट ऍक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस वॉज दस डिस्क्राइब्ड. मग पहिला ऍक्शन स्पेक्ट्रम कुणी दिला? तर TW एंगलमॅन, जो की मॅच करतोय. कुणाशी मॅच करतोय? की ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी. ग्राफ आपल्याला बघायचे, थोडं आपण रॅपिडली ते बघणार, फास्ट बघणार. क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी ज्या ठिकाणी ऍब्झॉर्प्शन शो करतात, पिक्स, त्यांचे असे पिक्स येतील. बरोबर आहे, असे पीक येतील. राईट. तर त्या पीकलाच ह्या ब्लू आणि रेड कलरचे पिक्स तिथे मॅच केलेत, म्हणजे ओव्हरलॅप झालेत असं म्हणू आपण. असे ओव्हरलॅप झालेत. म्हणजेच पहिला याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय? अल्गे कोणती यूज केली? क्लॅडोफिरा. एरोबिक बॅक्टेरियाचं सस्पेन्शन यूज केलंय. लाईट स्पेक्ट्रम मध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रिझमचा वापर केला. नंतर O2 इव्होल्युशन त्यांना मॅक्झिमम सापडलं ब्लू आणि रेड रिजन मध्ये. पहिला ऍक्शन स्पेक्ट्रम दिलाय आणि तोच मॅच करतोय ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. राईट. आगे बढ़ते हैं. अर्ली एक्सपेरिमेंट्स. आता हे सगळ्या गोष्टी झाल्यात, फटाफट घेऊ आपण. बाय द मिडल ऑफ द 19th century द की फीचर्स ऑफ प्लांट फोटोसिंथेसिस वेर नोन. द एम्पेरिकल इक्वेशन, हे इक्वेशन आता आपण लिहिलं होतं. दिस इज ग्लुकोज. बरोबर आहे. हे मोनोमर युनिट्स आहेत आणि ऑक्सिजन इव्हॉल्व झालाय. CO2 H2 वापरला लाईटच्या मदतीने क्लोरोफिल मध्ये, ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे तयार झाले. पुढे जाऊ. आता हे जे फोटोसिंथेसिसचे वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट झाले त्याच्यामध्ये माइलस्टोन कंट्रीब्युशन कोणी दिलं, जास्तीत जास्त रोल कोणी प्ले केला? तर दॅट वॉज प्लेड बाय युअर कार्नेलियस व्हॅन नील. कार्नेलियस व्हॅन नीलने सांगितलं की जर एखादा पर्टिक्युलर सुटेबल ऑक्सिडायझेबल सबस्टन्स असेल त्याच्यापासून हायड्रोजन हा बाहेर पडणार. बरोबर आहे. आणि तो कार्बन डायऑक्साईडला रिड्यूस करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघा, हे ट्वाइस H2A हा ऑक्सिडायझेबल सबस्टन्स आहे. ऑक्सिडायझेबल आहे म्हणजेच काय? यातला हायड्रोजन बाहेर जाणार आणि कुणाला मिक्स करणार? CO2 ला, आणि त्याच्यापासून ग्लुकोज बनणार. बरोबर आहे. म्हणजेच त्यांनी व्हॅनिलने सांगितलं की जो ऑक्सिजन या प्रोसेसमध्ये बाहेर पडतोय तो CO2 पासून न येता तो येतोय H2A पासून. का? कारण त्यांनी ग्रीन आणि पर्पल बॅक्टेरिया, ठीक आहे, पर्पल सल्फर बॅक्टेरियाच्या वरती यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्या जो ऑक्सिडायझेबल सबस्टन्स त्याच्यामध्ये वापरला त्यांनी किंवा जो होता दॅट वॉज H2S. जे की प्लांट मध्ये हा प्रोडक्ट कोणता असतो? H2O असतो. ठीक आहे ना. मग H2S मधून काय होणार? हा H2 तर कार्बन डायऑक्साईडच्या रिडक्शन मध्ये जाणार आणि हा सल्फर सेपरेट होणार. याचा मिनिंग हा झाला की तर बॅक्टेरियाने वापरला, ठीक आहे, पण प्लांट H2O ला वापरतात, म्हणजे हा H2O CO2 कडे जाणार, म्हणजे जो फ्री होणारा असेल तो ऑक्सिजन असेल. याचा अर्थ हा झाला की ऑक्सिजन कोणापासून निघतोय? तर H2O पासून, नॉट फ्रॉम CO2. तर हे माइलस्टोन कॉन्ट्रीब्युशन कोणी दिला? तर व्हॅन नीलने दिलं. पर्पल अँड ग्रीन बॅक्टेरियावरती त्यांनी हे डेमॉन्स्ट्रेशन दिलं. इतक्या गोष्टी लक्षात ठेवा. क्लिअर. आगे बढ़ते. वेल, इन ग्रीन प्लांट द H2 इज द हायड्रोजन डोनर अँड इज ऑक्सिडाइज्ड टू O2. माहिती आहे तुम्हाला. सम ऑर्गॅनिझम्स डू नॉट रिलीज O2 ड्युरिंग फोटोसिंथेसिस. म्हणजे तो आता जो आपण एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केला तोच एक्सपेरिमेंट आपण इथे दाखवलाय. म्हणजे ही इन्फर्ड, म्हणजे व्हॅन नील इन्फर्ड. काय त्यांनी अनुमान काय सांगितलं? मग O2 evolved by the green plant comes from H2O, not from the CO2. This was the later proved by using radio isotopic technique. जे व्हॅन नीलने सांगितलं की ऑक्सिजन निघतो तो H2O पासून निघतो, CO2 पासून नाही, ते नंतर रेडिओ आयसोटोपचा वापर करून कुणी शो केलाय? तर रेडिओ आयसोटोपचा वापर करून रुबेन अँड केमेन या सायंटिस्टने रेडिओ आयसोटोपचा वापर केला आणि तो रेडिओ आयसोटोप होता ऑक्सिजन 18. क्लिअर दिस? इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर करेक्ट इक्वेशन, आता हे करेक्ट इक्वेशन आहे, बॅलन्स्ड इक्वेशन. 6CO2 + 12 H2O, C6H12O6, 6H2O + 6O2. आता याच्यामध्ये प्रश्न हा विचारलेला आपल्या पुढे की 12 वॉटर मॉलिक्यूल याच्यामध्ये का गरजेचे असतात? 12 वॉटर मॉलिक्यूलची आवश्यकता काय? क्वेश्चन समोर असेल, बघू. लेट मी सी.
कॅन यू एक्सप्लेन व्हाय 12 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर ॲज अ सबस्ट्रेट आर युज्ड इन द इक्वेशन गिव्हन बिलो. म्हणजे या इक्वेशन मध्ये आपल्याला वॉटर मॉलिक्यूल किती दाखवलेत? 12. नो डाऊट केमिकल रिएक्शन बॅलन्स करताना हे 12 दाखवाच लागतील. पण ऍक्च्युअल रिझन काय की केल्विन सायकल मध्ये जेव्हा एक ग्लुकोज तयार होतो, ठीक आहे, एक ग्लुकोज तयार होण्यासाठी किती NADPH2 लागतात तुम्हाला? 12 NADP लागतात, बरोबर आहे. कारण 6 टर्न होणार केल्विन सायकलची, त्यानंतर आपल्याला क्लिअर होईल 12 NADP लागतात. 12 NADP ला जर रिड्यूस करायचं असेल, ठीक आहे, तर किती लागणार तुम्हाला? 12 वॉटर मॉलिक्यूल हे स्प्लिट व्हावे लागणार, सो दॅट यातला हायड्रोजन NADP मध्ये जाऊन मिक्स होणार. लाईट रिएक्शन मध्ये बोलतोय मी, ठीक आहे. केल्विन मध्ये जो ग्लुकोज तयार झाला त्याला 12 NADPH2 लागतात आणि NADPH2 हे लाईट रिएक्शन मध्ये तयार होतात. मग लाईट रिएक्शन मध्ये कसे? NADP प्लस H2. तर हा H2 कोणापासून येतोय? तर 12 वॉटर मॉलिक्यूल पासून आहे H2 येणार. म्हणून आपण म्हणतो की देयर इज रिक्वायरमेंट ऑफ 12 H2O. आणि बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन, त्याच्यामध्ये तर हा मुद्दा येईल. क्लिअर? राईट. वेल, वेअर डज फोटोसिंथेसिस टेक प्लेस? सगळ्या गोष्टी माहिती आहे, फटाफट याचे स्क्रीनशॉट घ्यायचे. याला मी फक्त तुम्हाला हायलाइटेड पॉईंट वरती वाचून दाखवणार, कारण मेन कॉन्सेप्ट आपल्याला समोर आहे, ठीक आहे ना. रिएक्शन सेंटर काय, अँटेना कॉम्प्लेक्स काय, लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन. वेल कुठे होत आहे? तर ग्रीन लीव्ज ऑफ द प्लांट. कुठे होणार? ग्रीन लीव्ज मध्ये. आता आपण म्हणू ग्रीन लीव्ज. ग्रीन लीव्ज मध्ये कुठल्या सेल असणार आहेत? तर मिसोफिल सेल असणार. मिसोफिल मध्ये कोण प्रेझेंट आहे? तर मिसोफिल मध्ये क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये आताच बोललो वॉन सॅशनी जसं सांगितलं होतं की देयर इज प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, बरोबर आहे. तर ऍक्च्युअली लीव्ज मध्ये होतं, म्हणजेच कोणामध्ये? क्लोरोप्लास्ट मध्ये फोटोसिंथेसिस होते, ठीक आहे ना. आणि हे कोणामध्ये प्रेझेंट असणार? अबंडंटली मिसोफिल सेल्स मध्ये प्रेझेंट असणार आहे. मग या क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा आपण सांगतो की असे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, तर याला तुम्ही ग्रॅना म्हणता, याला थायलॉकॉइड म्हणता. मग हे याचा एक थायलॉकॉइड बाहेर काढू आपण. हा थायलॉकॉइड काढला सपोज, या थायलॉकॉइडच्या सिंगल युनिट मेम्ब्रेन असतो, फक्त समजण्यासाठी मोठं करून मी इथे दाखवतोय. तर हा जो थायलॉकॉइडचा मेम्ब्रेन आहे, तर याच्यामध्येच काही बॉडीज प्रेझेंट असतील, काही पॅकेट्स ऑफ एनर्जी असतील, आणि त्या पॅकेट्स ऑफ एनर्जीलाच तुम्ही काय म्हणता? तर क्वांटाझोम म्हणता. आणि त्या क्वांटाझोम म्हणजे क्वांटम एनर्जी, ठीक आहे. तर या क्वांटाझोम मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ फोटोसिस्टम, फोटोसिस्टम 1, फोटोसिस्टम 2, आणि इथेच तुमचा आता लाईट फेज ऑफ रिएक्शन होणार. कुठे होणार? लाईट फेज ऑफ रिएक्शन, म्हणजे ज्याच्यामध्ये ATP आणि NADPH2 तयार होणार. NADPH2 हा तयार होईल. क्लिअर दिस? वेल, आता इकडे बघू. कॅन यू नेम सम अदर पार्ट्स वेअर यू थिंक फोटोसिंथेसिस मे अकर? हो, होऊ शकेल. कुठे? ग्रीन स्टेम मध्ये होणार. यंग स्टेम हा नॉर्मली ग्रीन असतो, बरोबर आहे. काही जे रूट्स असतील तिथे सुद्धा फोटोसिंथेसिस होऊ शकेल. क्रायटेरिया आपला एकच असेल की इट शुड बी ग्रीन इन कलर. ग्रीन इन कलरचा मिनिंग होतोय की तिथे तुमचा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असणार आहे. Mesophiles in the cells in the leaves have a large number of chloroplasts. आता बोललो आपण क्लोरोप्लास्ट अलाइन themselves along the wall of mesophyll cells. म्हणजे काय? सपोज ही तुमची मिसोफिल सेल अशी कन्सिडर करू आपण. दिस इज मिसोफिल सेल. तर याच्यामध्ये जे क्लोरोप्लास्ट आहेत तर नॉर्मली असे अलॉंग द वॉल असे अलाइन करतात. का? कारण याच्यावरती जो सनलाइट पडणार तो ऑप्टिमम क्वांटिटी मध्ये त्यांच्यावरती पडावा आणि जास्तीत जास्त त्यांचं ऍब्झॉर्प्शन व्हावं. मग नेक्स्ट क्वेश्चन्स काय दिले आपल्याला? When do you think the chloroplast will be aligned with their flat surfaces parallel to walls? Flat surface parallel to walls म्हणजे असे, आणि परपेंडिक्युलर ही अरेंजमेंट अशी परपेंडिक्युलर सुद्धा क्लोरोप्लास्ट असतील. केव्हा असतील? जेव्हा लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल त्यावेळी हे परपेंडिक्युलर राहतील. पॅरास्ट्रोक कंडिशन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. आणि फ्लॅट पॅरलल केव्हा राहतील? जेव्हा देयर इज अ मॉडरेट इंटेन्सिटी ऑफ लाईट, म्हणजे क्लोरोफिलचा डॅमेजही होणार नाही आणि जास्तीत जास्त ऍब्झॉर्प्शन लाईटचं होईल, होऊन फोटोसिंथेसिस जास्त होईल. क्लिअर? तर ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. पुढे, वेअर डज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस मध्ये? विदिन द क्लोरोप्लास्ट देयर इज अ मेम्ब्रेनस सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ ग्रॅना, स्ट्रोमा, लॅमेली अँड द मॅट्रिक्स दॅट इज स्ट्रोमा. क्लिअर? आपण याला सरळ सरळ समजून घेऊ. काही समजण्यासारखं नाही खरं तर, कारण हे मागे पुढे होईल, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ नाही घालवायचा आहे. हा तुमचा क्लोरोप्लास्ट, हा क्लोरोप्लास्टचा तुमचा आउटर मेम्ब्रेन, दिस इज युअर इनर मेम्ब्रेन. ओके, ठीक. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, याच्यामध्ये तुम्हाला सापडतायत असे हे थायलॉकॉइड्स जे की स्टॅक होणार एकमेकावरती, अशी त्यांची थप्पी लागणार, रचणार. तर हे जे स्ट्रक्चर आपण इथे काढलंय तर याला म्हणतो आपण ग्रॅना. आता ग्रॅना प्लुरल, हे ग्रॅनम झाला, आणि इंडिव्हिज्युअल जो मेंबर आहे त्याला तुम्ही म्हणता थायलॉकॉइड. ठीक आहे. वेल, हे एकमेकाला कनेक्टेड असतील, एकमेकाला कनेक्ट असतात, तर याला तुम्ही म्हणणार स्ट्रोमा लॅमेली, किंवा याला तुम्ही फ्रेट चॅनल सुद्धा म्हणू शकता. स्ट्रोमा लॅमेली ऑर फ्रेट चॅनल्स.
कशासाठी असणार फेड चॅनल किंवा स्ट्रोमा लॅमिनी? फॉर कम्युनिकेशन बिटवीन दिस टू थायलॉकॉइड्स किंवा टू ग्रॅना, राईट? वेल, आता अपार्ट फ्रॉम दिस याच्यामध्ये असे स्टारचे ग्रॅन्युल सुद्धा प्रेझेंट असतील. सगळं मी याच्यावरती मेन्शन करत नाही. मेन मुद्दा आपला चाललाय की इथे जे तुम्हाला सेमी फ्लुइड मटेरियल दिसतंय तर त्याला तुम्ही म्हणणार स्ट्रोमा, ठीक आहे, किंवा मॅट्रिक्स. स्ट्रोमा म्हणा, मॅट्रिक्स म्हणा, पण जनरली मॅट्रिक्स हा शब्द आपण मायटोकॉन्ड्रियामध्ये यूज करतो. तर ही स्ट्रोमा आणि ही तुमची मेम्ब्रेनस सिस्टम, याच्यामध्ये ग्रॅना कुणापासून बनले तर थायलॉकॉइड, आणि थायलॉकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये आपण सांगितलं की लाईट रिएक्शन होणार. म्हणजे या ग्रॅनामध्ये, कुठे लिहू, ग्रॅना, या ग्रॅनामध्ये काय कुठली रिएक्शन होणार तर लाईट रिएक्शन होणार. लाईट रिएक्शन म्हणजेच कोण, त्याच्यामध्ये दोन पार्ट येतील, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. हे दोन इव्हेंट्स होतील तुमच्या ग्रॅनामध्ये म्हणजेच थायलॉकॉइडमध्ये. आणि स्ट्रोमा पार्टमध्ये काय प्रेझेंट आहेत तर एन्झाइम्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच तिथे तुमची डार्क रिएक्शन होणार, ठीक आहे. डार्क रिएक्शनला तुम्ही कोणती रिएक्शन म्हणू शकता, कार्बन रिएक्शन्स म्हणू शकता. का, तिथे कार्बनचं रिडक्शन होऊन काय तयार होणार तर ग्लुकोज तयार होणार. कार्बन रिएक्शन म्हणा किंवा डार्क रिएक्शन म्हणा, हे कुठे होतील तर स्ट्रोमामध्ये. लाईट रिएक्शन म्हणा किंवा यालाच तुम्ही फेज म्हणू शकता. कुठला फेज आहे, फोटोकेमिकल फेज. कुठला फेज, फोटो. काय, वाय, बिकॉज इट इज डिपेंडंट ऑन लाईट. हे लाईटच्या माध्यमातूनच ही तुमची लाईट रिएक्शन होणार किंवा लाईट फेज होणार, म्हणजे सायक्लिक आणि नॉन सायक्लिक. आणि डार्क रिएक्शन म्हणजे इट इज लाईट इंडिपेंडंट. लाईट असेल किंवा नसेल तरी सुद्धा ही होणार. आणि हे जे तुमचे फोटोकेमिकल फेज आहे म्हणजे लाईट रिएक्शन, सायक्लिक नॉन सायक्लिक, तर याचे प्रोडक्ट असणार आहेत एटीपी आणि NADPH2, बरोबर आहे. दीज आर द प्रोडक्ट्स ऑफ लाईट फेज, प्रोडक्ट्स ऑफ लाईट फेज, जो की थायलॉकॉइड मध्ये होते. आणि हेच प्रोडक्ट आता डार्क रिएक्शन मध्ये यूज होणार. युज्ड इन म्हणजेच एंड प्रोडक्ट ऑफ लाईट रिएक्शन विल बी युज्ड इन डार्क रिएक्शन. म्हणजेच याचा जो प्रोडक्ट असेल तुमच्या लाईट रिएक्शनचा तो इकडे रॉ मटेरियल होणार आणि ते वापरून आता या डार्क रिएक्शन मध्ये, कार्बन रिएक्शन मध्ये काय होणार तर रिडक्शन ऑफ CO2 होणार, रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड, आणि फायनली त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार तर ग्लुकोज मिळणार. म्हणजेच इथे म्हणू आपण फोटोसिंथेट मिळणार. म्हणजे इथे काय होणार आहे, फोटोसिंथेसिस ऍक्च्युअल. मग याच्यामध्ये फोटोसिंथेसिस मध्ये ग्लुकोज तयार झाला, केमिकल तयार झाला, म्हणून या फेजला आपण तुम्ही कुठला बायोकेमिकल फेज सुद्धा म्हणू शकता किंवा सिम्पली आता बोललो आपण कार्बन रिएक्शन, कारण कार्बनचं रिडक्शन होते, राईट. तर हे इन शॉर्ट समजून घ्यायचे. वेल, अजून याच्याबद्दल काय सांगते, अजून एक जो क्लोरोप्लास्ट असतो, क्लोरोप्लास्टला तुम्ही काय म्हणता, सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गेनेल. सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेल. का म्हणतो आपण याला सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेल, कारण याच्यामध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ रायबोझोम. रायबोझोमही प्रेझेंट आहे आणि याच्यामध्ये DNA सुद्धा प्रेझेंट आहे. आणि DNA आणि रायबोझोम प्रेझेंट असल्यामुळे आपण याला म्हणणार सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गेनेली. सिमिलरली मायटोकॉन्ड्रिया इज ऑल्सो सेमी ऑटोनॉमस सेल्युलर ऑर्गेनेल. का, कारण त्याच्यामध्ये सुद्धा DNA आणि रायबोझोम प्रेझेंट आहे म्हणून. क्लिअर. तर हे क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर असेल की जिथे लाईट आणि डार्क रिएक्शन होणार. मागे जाऊ. सी हियर, द मेम्ब्रेन सिस्टम इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रॅपिंग द लाईट एनर्जी. म्हणजे लाईट रिएक्शन, फोटोकेमिकल रिएक्शन आता बोललो आपण, ज्याच्यामध्ये एंड प्रोडक्ट असणार आहे ATP आणि NADPH2 आता सांगितलंय. स्ट्रोमामध्ये एन्झायमॅटिक रिएक्शन्स होणार आणि विच इन टर्न्स फॉर्म्स स्टार्च. स्टार्च म्हणजे स्टोरेज फॉर्म ऑफ ग्लुकोज, राईट. लेटर आर नॉट डायरेक्टली लाईट ड्रिव्हन. म्हणजेच डार्क रिएक्शन ही लाईट ड्रिव्हन नाहीये, म्हणजे लाईटच्या माध्यमातून होणार नाही, पण लाईट रिएक्शनच्या प्रोडक्ट वरती म्हणजेच काय ATP आणि NADPH2 याचा वापर करून केल्विन सायकल होणार किंवा डार्क रिएक्शन होणार. हेच टू डिस्टिंग्विश द लेटर दे आर कॉल्ड बाय कन्व्हेन्शन ॲज अ डार्क रिएक्शन, म्हणजेच कार्बन रिएक्शन. हावेवर दिस इज अ मिसनोमर. दिस शुड नॉट बी कन्स्ट्रुड टू मीन दॅट दे अकर इन डार्कनेस. याचा अर्थ हा होत नाही डार्क रिएक्शन म्हणजे डार्क मध्ये होतात, पण डार्क रिएक्शनच्या प्रोडक्ट वरती होतात. त्याचा दुसरा अर्थ घेऊ आपण, दीज आर लाईट इंडिपेंडंट. क्लिअर. हे ऑलरेडी एक्सप्लेन झालंय. पुढे जाणार. हे स्ट्रक्चर हे बघून घ्यायचे. आता आपण ऑलरेडी बोललोय, ठीक आहे. हे स्टार्च ग्रॅन्युल दिसतात तुम्हाला, हे ग्रॅना, हे स्ट्रोमा लॅमेली. वेल, नंतर हा स्ट्रोमा, हा इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, स्टार्च ग्रॅन्युल दाखवला आपण. लिपिड ड्रॉपलेट सुद्धा प्रेझेंट असतील. डायग्राम बघून घ्या. पुढे जाऊ. हाऊ मेनी टाइप्स ऑफ पिगमेंट्स आर इन्व्हॉल्व्ड इन फोटोसिंथेसिस. जेव्हा तुम्ही पानांचा कलर बघता तर एक जरी पान असले त्याच्यामध्ये सुद्धा डिफरंट शेड तुम्हाला दिसतात. मग वेगवेगळे जो काय कलर तुम्हाला प्लांटचा दिसतोय तो एका पिगमेंटमुळे नाहीये, बट इट इज बिकॉज ऑफ 4 पिगमेंट्स. ते 4 पिगमेंट कोणते आहेत, क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, झॅन्थोफिल आणि कॅरोटिनॉइड.
कलर लक्षात ठेवायचे. क्लोरोफिल हा ग्रास ग्रीन असणार आहे किंवा ब्राईट ग्रीन असणार आहे. वेल ब्लू ग्रीन. क्लोरोफिल बी असणार येलो ग्रीन. झॅन्थोफिल हा येलो कलरचा असणार. मेन झॅन्थोफिल मध्ये कोण येईल तर तुमचा ल्युटिन येणार. कॅरोटिनॉइड मध्ये मेन कॅरोटिनॉइड कोणता येणार तर बीटा कॅरोटीन येईल, जो की ऑरेंज कलरचा असतो. राईट, क्लिअर दिस. जेव्हा हे आता हे तुम्ही पिगमेंट याच्यामध्ये 4 तुम्हाला पिगमेंट सापडले. म्हणजे सापडले तर कसे सापडले, कारण तुम्ही ते पिगमेंट सेपरेट केले आणि ज्या मेथडनी सेपरेट केले तर त्या मेथडचं नाव काय, पेपर क्रोमॅटोग्राफी. बस इतकं लक्षात ठेवायचं. यांचे कलर वगैरे लक्षात ठेवा. इनफ. पिगमेंट्स आर सबस्टन्सेस. आता पिगमेंट कशाला म्हणायचे, पिगमेंट कुणाला म्हणणार तुम्ही, these are the substances which have ability to absorb specific wavelength, absorb light at specific wavelength. पर्टिक्युलर वेव्हलेंथची लाईट ऍब्झॉर्ब करण्याची ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्याला तुम्ही म्हणणार पिगमेंट. मग क्लोरोफिल ए असेल, बी असेल, झॅन्थोफिल, कॅरोटिनॉइड. क्लोरोफिल मध्ये अजून वेगवेगळे असतील. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, सी, डी, ई, बॅक्टेरियो क्लोरोफिल, बॅक्टेरियो व्हायरिडिन. हे वेगवेगळे प्रकारचे काय असणार तर पिगमेंट असणार आहेत. राईट. Can you guess which is the most abundant plant pigment in the world? Obviously, this is chlorophyll A. सगळ्यात जास्त हा प्रेझेंट असणार आहे. का असणार आहे, कारण क्लोरोफिल ए इट ऍक्ट एज अ रिएक्शन सेंटर. आता रिएक्शन सेंटर म्हणजे काय, की या ठिकाणी लाईट हा ऍब्झॉर्ब होणार, तिथे फोटो एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन होणार आणि नंतर इलेक्ट्रॉनची एनर्जी लूज होऊन तिथे एटीपी सिंथेसिस होणार. क्लिअर. म्हणजेच लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट तयार होणार. तर क्लोरोफिल हा रिएक्शन सेंटर असल्यामुळे आणि याच्यामध्ये ऍब्झॉर्ब सनलाईटच्या वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी असल्यामुळे आपण याला मोस्ट अबंडंट पिगमेंट याच्यामध्ये म्हणणार. ठीक आहे. वेल आगे बढेंगे. आता हे वेगवेगळे तुम्हाला ग्राफ्स दिसत आहेत. या ग्राफ मध्ये काय सांगितलं, ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय क्लोरोप्लास्ट पिगमेंट. क्लोरोप्लास्ट पिगमेंट इथे बघा तुम्ही. आता हा जो ब्लू कलरचा आहे तो क्लोरोफिल ए चा ऍब्झॉर्प्शन दाखवतोय. म्हणजे हा क्लोरोफिल ए चा ऍब्झॉर्प्शन पीक. बरोबर आहे, हा इथे चाललाय दिस वन. नंतर क्लोरोफिल बी चा हा ग्रीन कलरचा दिसतोय आणि कॅरोटिनॉइडचा हा येलो कलर मध्ये तुम्हाला दिसतोय. क्लिअर अप टू दिस. हा झाला ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. कोणत्या वेव्हलेंथला हे ऍब्झॉर्ब करतायत. व्हीआयबी हा जो तुमचा विजिबल स्पेक्ट्रम आहे, व्हीआयबी GYOR, तर याची जी रेंज असणार आहे तर रेंज किती याची 390 टू 760 नॅनोमीटर. इतक्या रेंज मध्ये तुमचा विजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट आहे आणि इतक्या स्पेक्ट्रम मध्येच फोटोसिंथेसिस होणार. क्लिअर आहे. म्हणजे इतक्या स्पेक्ट्रम मध्येच काय होणार, ह्या वेव्हलेंथ आहेत तर ह्या वेव्हलेंथ इतक्या रेंज मध्येच हे पिगमेंट त्याला ऍब्झॉर्ब करणार आणि फोटोसिंथेसिस करणार. तर याला म्हणतो आपण फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन रिजन. काय म्हणतो आपण याला, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन रिजन. किती झालाय मग तो 390 नॅनोमीटर टू 760 नॅनोमीटर. तर इकडे व्हायलेट पासून इकडे रेड पर्यंत 760 पर्यंत येणार. क्लिअर. राईट. हा झाला कोणत्या वेव्हलेंथला ऍब्झॉर्ब करतात. इथे आता त्यांचं ऍक्शन स्पेक्ट्रम. ऍक्शन स्पेक्ट्रम मध्ये काय, तिथे ऍक्च्युअल ऍक्शन झाली म्हणजे फोटोसिंथेसिस झालाय. तर हा कुणाचा आहे तुमच्या, तर हा क्लोरोफिल एचा आहे. दाखवलाय बघा. रेट ऑफ फोटोसिंथेसिस वेल मेजर्ड बाय O2 रिलीज. O2 रिलीज कुठे कुठे झाला ते अँगलनी याला तयार केलंय आणि हा होता तुमचा क्लोरोफिल बीचा. ठीक आहे. आता याच्यावरती हा जो ग्राफ आहे यातला तुम्ही क्लोरोफिल एचा घेतलाय. ठीक आहे. आणि सरळ सरळ हा याच्यावरती ठेवलाय, मॅच केलाय. तर तुम्हाला असं आढळेल की जे क्लोरोफिल ज्या ठिकाणी ऍब्झॉर्प्शन दाखवत आहेत त्याच ठिकाणी ऍक्शन सुद्धा दाखवली गेली, म्हणजे त्याच ठिकाणी फोटोसिंथेसिस सुद्धा झालंय. म्हणजे प्रश्न आपल्याला विचारलाय. आता रेंज बघा, इथे 400 दिली आहे, इथे 700 दिली आहे. क्लिअर आहे. पण जी फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन रिजन आपण सांगितला 390 टू 760 मध्ये, इथे आपण काय दाखवलंय ग्राफ मध्ये 400 टू 700. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब होणार. जेव्हा तुम्ही यांचं ओव्हरलॅपिंग करणार ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ऍक्शन स्पेक्ट्रम, तर देर इज अ नो कम्प्लीट ओव्हरलॅप ऑफ दिस टू. असं का होणार, कारण फक्त क्लोरोफिल ए हा जरी रिएक्शन सेंटर म्हणून काम करतो पण त्याच्याकडे वेव्हलेंथ पास करण्याचं काम, रेडियंट एनर्जी पास करण्याचं काम ऍक्सेसरी पिगमेंट करतील. जसं की क्लोरोफिल बी असेल, झॅन्थोफिल असेल, कॅरोटिनॉइड्स असतील. राईट. मग क्वेश्चन जो विचारलाय आपल्याला, वेल इथे नाहीये. ठीक आहे. त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगितलं बुकमध्ये दिलाय. कुठलाही बुकमध्ये जर प्रश्न असेल तर त्याला आपण सोडता कामा नाही, बिलकुल त्याला सोडायचं नाहीये. हाऊ मेनी टाइम कॅन यू डिटरमाइन द वेवलेंथ, द कलर ऑफ लाईट ऍट विच क्लोरोफिल शोज द मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन. आपण सांगितलं की 2 कलर आहेत की ब्लू आणि रेड, याच्यामध्ये मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन होणार. ब्लू अँड रेड कलर, इथे मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन ऑफ सनलाईट. आणि सगळ्यात कमी जे होणार आहे तर ग्रीन कलर मध्ये होणार आहे. तर ग्रीन कलर मध्ये लिस्ट म्हणजे कमीत कमी ऍब्झॉर्प्शन
टेक प्लेस, हे महत्वाचं आहे, विचारू शकतात, राईट. डज इट शो अनदर ऍब्सॉर्प्शन पीक ॲट एनी अदर वेवलेंथ टू? इफ येस, विच वन? म्हणजे आता नॉर्मली जर तुम्ही ग्राफ कन्सिडर केला तर 430 नॅनोमीटरला तुम्हाला एक ऍब्झॉर्प्शन दिसेल आणि एक 760 ला तुम्हाला एक ऍब्झॉर्प्शन जास्त दिसेल. सॉरी 660 पर्यंत एक ऍब्झॉर्प्शन जास्त दिसणार. द वेवलेंथ ॲट विच देयर इज द मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन बाय क्लोरोफिल ए दॅट इज इन द ब्लू अँड रेड रिजन. बघा, क्लोरोफिल ए हा मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन कुठे दाखवतोय? ब्लू अँड रेड रिजन मध्ये. ऑल्सो शोज हाय रेट ऑफ फोटोसिंथेसिस. हेस वी कॅन कन्क्लूड दॅट क्लोरोफिल इज द चीप पिगमेंट. म्हणजे क्लोरोफिल ए जो आहे तो हा वेगवेगळ्या वेवलेंथला ऍब्झॉर्ब करून जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस करण्याचं काम करतो, म्हणून त्याला आपण चीप पिगमेंट, सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पिगमेंट म्हणलो, असोसिएटेड विथ द फोटोसिंथेसिस. ठीक. बट बाय लुकिंग ॲट द फिगर, ओके सोडून द्या. इथे क्वेश्चन दिला बघा. इज दॅट देयर इज अ कम्प्लीट 1-to-1 ओव्हरलॅप बिटवीन द ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड द ऍक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस. तर आपण काय बोलणार? येस, देयर इज. का? कारण बाकी पिगमेंट हे ऍक्सेसरी पिगमेंट म्हणून याच्यामध्ये काम करतात. पुढे जाऊ. These graphs together show that most of the photosynthesis takes place in the blue and red region of the spectrum. Some photosynthesis does also take at lower other wavelengths of the physical spectrum. सगळ्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होणार, पण सगळ्यात जास्त ब्लू आणि रेड रिजन मध्ये. Though chlorophyll is the major pigment responsible for trapping light, other thylakoid pigment like chlorophyll B, xanthophyll, carotenoids, which are called accessory pigments, absorb light and transfer the energy to chlorophyll A. म्हणजे काय होणार? फॉर एक्झाम्पल, हा तुमचा क्लोरोफिल ए असेल, ठीक आहे, आणि याच्या आजूबाजूला आता हे फोटो सिस्टम काढतोय आपण, पुढे बघूच, ठीक आहे. तर हे ऍक्सेसरी पिगमेंट आहेत, अँटेना पिगमेंट आपण याला म्हणतो. जसं म्हणू क्लोरोफिल बी असेल, झॅन्थोफिल असेल, कॅरोटिनॉइड असेल, आणि हे जे तुमचे सनलाइटच्या वेवलेंथ येतात, वेव्स, ठीक आहे, तर ह्या वेवलेंथ ऍब्झॉर्ब करण्याची ॲबिलिटी यांच्यामध्ये नाहीये. पण काय होणार की ही वेवलेंथ यांनी घेतली, मग याला दिली आणि फायनली ती क्लोरोफिल ए कडे पास करतोय. म्हणून हे सपोर्ट करणारे पिगमेंट आहेत, म्हणून त्याला म्हटलं आपण ऍक्सेसरी पिगमेंट. आणि फायनली ऍब्झॉर्ब करण्याचं काम कोणी केलंय? तर क्लोरोफिल ए ने केलंय, म्हणून त्यालाच आपण म्हटलो क्लोरोफिल ए ला रिएक्शन सेंटर. का रिएक्शन सेंटर म्हणतोय? कारण फायनल ऍब्झॉर्प्शन ऑफ द वेवलेंथ्स कमिंग फ्रॉम सनलाइट इज डन बाय क्लोरोफिल ए. बाकीचे ऍब्झॉर्ब करत नाही, फक्त बाय रेझोनन्स ट्रान्सफर. कोणता ट्रान्सफर करतात हे? कोणत्या ट्रान्सफरनी? रेझोनन्स ट्रान्सफरने सनलाइटची एनर्जी कोणाकडे पाठवतात? तर क्लोरोफिल ए कडे. आणि इथे आता फोटो एक्सायटेशन होणार, म्हणून याला म्हणतो आपण रिएक्शन सेंटर. Indeed, they do not enable a wider range of they not only enable the wider range of wavelength of incoming light to be utilized for photosynthesis, but also protect chlorophyll from photooxidation. आता हे जे ऍक्सेसरी पिगमेंट आहे आणि त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली कॅरोटिनॉइड जो असेल, हा कॅरोटिनॉइड काय करतोय की प्रोटेक्शन करतोय. क्लोरोफिल ए च फोटो ऑक्सिडेशन तो होऊ देत नाही. प्रोटेक्ट क्लोरोफिल ए फ्रॉम, इथे लिहूनच टाकू, प्रोटेक्ट क्लोरोफिल ए फ्रॉम फोटो ऑक्सिडेशन. ठीक आहे, म्हणजे वेवलेंथ हे त्याच्याकडे पास करणे हे पहिलं काम झालं. आणि दुसरं काम काय झालं तर या क्लोरोफिल एचं फोटो डिग्रेडेशन होऊ द्यायचं नाही, फोटो ऑक्सिडेशन होऊन त्याला ब्रेक होऊ द्यायचं नाही. दॅट इज फंक्शन परफॉर्म्ड बाय दिस अँटेना मॉलिक्युल्स. क्लिअर? यालाच तुम्ही काय म्हटलेले बाबा, इथे लिहू आपण अँटेना मॉलिक्युल म्हणा, ठीक आहे, किंवा यालाच तुम्ही म्हटले ऍक्सेसरी पिगमेंट, ऍक्सेसरी पिगमेंट्स. ठीक, चलो आगे बढ़ते हैं. वेल, लाइट रिएक्शंस आर द फोटोकेमिकल फेज. आता हा सांगितला आपण, हा जो फोटोकेमिकल फेज जो आहे हा कुठे होतोय? थायलॉकॉइड मध्ये, म्हणजेच इन शॉर्ट ग्रॅनम मध्ये. दोन्ही लिहू आपण, ग्रॅना किंवा थायलॉकॉइड, कोणी काही म्हटलं तरी एकाच आहे. इथे लाईट फेज होणार. ते लाईट फेज मध्ये होणार काय? एक तर लाईटचं ऍब्झॉर्प्शन होणार, वॉटरचं स्प्लिटिंग होणार, ऑक्सिजन बाहेर पडणार आणि याच्यामध्ये एटीपी आणि NADPH2 तयार होणार. स्क्रीनशॉट घ्या. कोणती इव्हेंट्स होत आहेत? तर लाईट ऍब्झॉर्ब होईल, O2 बाहेर पडणार, H2O स्प्लिट होणार आणि ATP आणि NADPH2 तयार होणार. हे दोन मिनी तयार होणार. सेव्हरल प्रोटीन कॉम्प्लेक्सेस आर इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस. ही जी प्रोसेस लाईट रिएक्शनची चालणार आहे याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा इन्व्हॉल्व असणार आहेत. द पिगमेंट्स आर ऑर्गनाइज्ड इन टू डिस्क्रीट फोटोकेमिकल लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्सेस LHC विदिन द फोटोसिस्टम 1 अँड फोटोसिस्टम 2. आता फोटोसिस्टम 1 आणि फोटोसिस्टम 2 म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इथे मी काढतोय, हा झाला तुमचा रिएक्शन सेंटर क्लोरोफिल ए, याला म्हणू आपण रिएक्शन सेंटर, किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता कोर कॉम्प्लेक्स. कोर म्हणजे सेंटर, हा झाला कोर कॉम्प्लेक्स. आणि याच्या आजूबाजूला हे आता काय असणार आहेत? सगळे बाकीचे पिगमेंट्स प्रेझेंट असणार आहेत, बरोबर. आणि सेंटरला कोण दिसतोय तुम्हाला? तर क्लोरोफिल ए दिसतोय.
तर हे सगळे जे असतील हे दिस वन, ठीक आहे, तर यांना तुम्ही ऍक्सेसरी पिगमेंट म्हटले. आपण त्याचं नाव सांगितलंय, क्लोरोफिल बी असेल, झॅन्थोपिल असेल, कॅरोटिनॉइड असेल, तर दीज आर ऍक्सेसरी पिगमेंट्स. हे काय करतील आता यांच्या कम्प्लीट याच्यामुळे आता हे जे ऍक्सेसरी पिगमेंट आहेत, तर या ऍक्सेसरी पिगमेंटने जो कॉम्प्लेक्स तयार केला त्याला म्हणा लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स का म्हटले, कारण हे जे सनलाईट याच्यावरती पडणार आहे, रेडिएशन्स येणार आहेत, तर ते सरळ सरळ यांनी याच्याकडे रेझोनन्स ट्रान्सफरनी फायनली ते कोणाकडे पाठवणार, क्लोरोफिल ए कडे पाठवणार. म्हणून त्याला नाव दिलं लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. तर लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स कोणापासून बनलाय, ऍक्सेसरी पिगमेंट्स प्लस त्याला बाउंड असणारे प्रोटीन्स, ठीक आहे. आणि जो कोर कॉम्प्लेक्स आहे तुमचा म्हणजे क्लोरोफिल ए, याच्यामध्ये फक्त सिंगल क्लोरोफिल ए हा प्रेझेंट असणार आहे, ठीक, राईट. तर ही एक झाली फोटो सिस्टम. आता फोटो सिस्टम 1 याला फॉर एक्झाम्पल आपण म्हणू फोटो सिस्टम 1, आणि अशीच एक इकडे प्रेझेंट असणार आहे, इकडे असणार फोटो सिस्टम 2. दोन्हीच्या सेंटरला कोण असणार आहे, क्लोरोफिल असणार आहे. पण फोटो सिस्टम 1 मध्ये हा जो रिएक्शन सेंटर आहे क्लोरोफिल ए, हा कोणती वेवलेंथ ऍब्झॉर्ब करणार, तर इट विल ऍब्झॉर्ब 700 नॅनोमीटर. या वेवलेंथला लाईट ऍब्झॉर्ब करून हा फोटोसिंथेसिस करणार हा पिगमेंट. काही क्लोरोफिल ए पिगमेंट काय करतील की 680 नॅनोमीटर या वेवलेंथला ऍब्झॉर्ब करणार. मग जो क्लोरोफिल ए 680 नॅनोमीटरला ऍब्झॉर्ब करतो तो येईल फोटोसिस्टम 2 मध्ये अलॉंग विथ दिस ऍक्सेसरी पिगमेंट, आणि जो 700 नॅनोमीटरला ऍब्झॉर्ब करतो तो अलॉंग विथ दिस लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स तो फोटोसिस्टम 1 बनवणार. म्हणजेच फोटोसिस्टम 1 आणि ही झाली तुमची फोटोसिस्टम 2. यालाच तुम्ही P700 सुद्धा लिहू शकता किंवा यालाच तुम्ही P680 सुद्धा लिहू शकता. त्याचा मिनिंग हाच झाला, 700 ला ऍब्झॉर्ब करणारा फोटोसिस्टम 1 आणि 680 ला ऍब्झॉर्ब करणारा photosystem 2, right? Pigments are organized into two discrete झालं PS1 PS2. These are named in the sequence of. आता PS1 आणि PS2 याला नाव का दिले की हा अगोदर शोधला गेला. अदरवाइज सिक्वेन्स जर घेतला तर 680 हा अगोदर घ्यायला पाहिजे, 700 नंतर घ्यायला पाहिजे. पण कोणता अगोदर शोधला गेला ते अकॉर्डिंग टू इट्स अ डिस्कवरी, त्याला आपण फोटोसिस्टम 1 हा अगोदर शोधला म्हणून फोटोसिस्टम 1 म्हटले, नंतर याला फोटोसिस्टम 2 तुम्ही म्हटले. क्लिअर दिस? वेल, अपार्ट फ्रॉम दिस की फोटो लाईट रिएक्शन मध्ये कसा रोल प्ले करतात त्याच्यावरून त्याचे नाव दिलेले नाही. पुढे जाऊ. वेल, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स सांगितलं आपण, हंड्रेड्स ऑफ पिगमेंट मॉलिक्यूल बाउंड टू प्रोटीन. अगोदरच्या पेजवरती आपण लिहिलंय, each photosystem has all the pigment except one molecule of chlorophyll A. फोटोसिस्टम मध्ये सगळे पिगमेंट प्रेझेंट आहेत. फॉर्मिंग अ लाईट हार्वेस्टिंग सिस्टम ऑल्सो कॉल्ड अँटेना. आता सांगितलं आपण, एरिच पिगमेंट्स ऍब्झॉर्ब डिफरंट वेवलेंथ ऑफ लाईट आणि ते पास करतात क्लोरोफिल ए कडे. अ सिंगल क्लोरोफिल ए मॉलिक्यूल फ्रॉम द रिएक्शन सेंटर, हायलाइट केलेले पॉइंट आहेत, स्क्रीनशॉट घ्या. रिएक्शन सेंटर इज डिफरंट इन बोथ फोटोसिस्टम. म्हणजे PS1 मध्ये आता सांगितलं आपण, PS1 मध्ये रिएक्शन सेंटर काय असणार आहे तर 700, ठीक आहे. आणि PS2 मध्ये जर बोलायचं झालं तर रिएक्शन सेंटर किती असणार आहे 600 नॅनोमीटर, ठीक. PS1 इज द रिएक्शन, इन PS1 द रिएक्शन सेंटर क्लोरोफिल ए हॅज एन ऍब्झॉर्प्शन पीक ॲट 700 नॅनोमीटर सांगितलंय आपण. हेन्स इट इज P700. आणि PS2 मध्ये मॅक्झिमा इट शोज ॲट 680 नॅनोमीटर, म्हणजे त्याला लिहू शकतो आपण P680. सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर? ओके. आता प्रायमरी एक्सेप्टर काय होणार, हे फोटॉन्स आहेत. फोटॉन्स म्हणजे हे लाईट एनर्जी, ही लाईट एनर्जी पडली आहे फोटॉनच्या स्वरूपात. दोन कॉर्प्युस्क्युलर थेरी आणि योर वेव्ह थेरी, अशा दोन थेरीनुसार ते एक्सप्लेन करतो, पण एनसीईआरटी मध्ये त्याचं मेन्शन नाही. आपण एनसीईआरटीच बघतोय फक्त. फोटॉन पडले, या पिगमेंटने याला दिला, याने याला दिला, याला दिला, याला दिला, आणि फायनली तो रिएक्शन सेंटरकडे पोहोचला, ठीक आहे. आता जेव्हा लाईट एनर्जी याच्यावरती पडणार तर या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन हा इमिट होणार, बाहेर पडणार, कारण त्याच्या ऑर्बिट तो सोडणार. का? कारण त्याला एनर्जी मिळाली. एनर्जी मिळाली म्हणजे फोटो एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन झालं. फोटो म्हणजे लाईट त्याच्यावरती पडला आणि इलेक्ट्रॉन एक्साइट झाला, त्याने ऑर्बिट लूज केलं आणि अपर ऑर्बिटला गेला. मग तो जो इलेक्ट्रॉन लूज झालाय त्याला ऍक्सेप्ट करणारे वेगवेगळे एंटिटीज प्रेझेंट असतील, तर त्याला म्हणू आपण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स. मग ते सायटोक्रोम्स असतील किंवा थिरोडॉक्सिन्स असतील, राईट. वेल, तर प्रायमरी ऍक्सेप्टर हे लक्षात ठेवायचंय. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, द फर्स्ट रिएक्शन इन फोटोसिंथेसिस इज फर्स्ट reaction in photosynthesis is photo excitation of electrons. इलेक्ट्रॉनचा फोटो एक्साइटेशन होणं, इट इज द फर्स्ट रिएक्शन इन फोटोसिंथेसिस. आगे बढ़ते हैं. द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट. आता तो इलेक्ट्रॉन एक्साइट झालाय, ठीक आहे. इकडे परत काढू. समजा हे ऑर्बिट होतं, इथे इलेक्ट्रॉन होता क्लोरोफिल ए. कारण क्लोरोफिल ए मॉलिक्युलचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर त्याच्या सेंटरमध्ये मॅग्नेशियम आयन दिसतो तुम्हाला.
याच्यावरती लाईट पडला असं समजा, दिस इज लाईट. हा लाईट पडल्यानंतर मॅग्नेशियम आयन्स, तर याच्यापासून काय याला एनर्जी मिळणार, याचा इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. तर असं समजू आपण इलेक्ट्रॉन हा असा अप्पर ऑर्बिटला वरती गेलाय, हा इलेक्ट्रॉन वरती आलाय. तर इथे याला कोण असणार आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. वेगवेगळे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर याच्यामध्ये असणार आहे. ठीक. In photosystem to the reaction center, chlorophyll absorbs 680 nanometer of wavelength of red light, causing electron to become excited and jump into the orbit further from the atomic nucleus. हा atomic nucleus आहे. तर mg पासून इलेक्ट्रॉन निघाले आणि एकदम बाहेरच्या ऑर्बिट पर्यंत येऊन पोहोचले. का? कारण त्याच्यावरती लाईट पडला. These electrons are picked up by electron acceptor. Acceptor ने घेतले, which passes them to electron transport system. वेगवेगळे असतील, acceptor 1, acceptor 2, 3, 4, 5. हे काय आहेत, वेगवेगळे ऍक्सेप्टर्स आहेत. हे असं याच्याकडून इलेक्ट्रॉन पुढे पुढे चाललाय. ठीक आहे. म्हणजेच आता हे झालं इलेक्ट्रॉनचा ट्रान्सपोर्ट सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ सायटोक्रोम. हे जे वेगवेगळे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स आहेत तर ते कोणते, सायटोक्रोम. ठीक आहे, सायटोक्रोम. वेल, दिस मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज डाउनहिल इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन ऑर रिडॉक्स पोटेन्शियल स्केल. डाउनहिल म्हणजे कशी, फॉर एक्झाम्पल झेड स्कीम मध्ये आपण ते क्लिअर करू. राईट. Electrons are not used up as they pass through the electron transport chain but are passed on to the pigments of photosystem 1. ठीक. चलो आगे सीधा सीधा हम क्या देखेंगे अभी. आता मी इथे लिहितोय सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक आपण कोणती रिएक्शन सध्या बघतोय, लाईट फेज ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे फोटोकेमिकल फेज. त्याच्यामध्ये पहिलं सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. मी काय करतो आता इथे एक्सप्लेन करतो आणि बाकीचे हायलाइट केलेले पॉइंट आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, सगळ्या कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये येऊन जातील. आता फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय, सिम्पली इट इज सिंथेसिस ऑफ एटीपी. एटीपी सिंथेसिस युजिंग लाइट एनर्जी इज कॉल्ड एज फोटोफॉस्फोरायलेशन. म्हणजे फॉस्फोरायलेशन इज अ सिंथेसिस ऑफ एटीपी, पण यूज कशात झालाय, फोटोचा म्हणजे लाईटचा, म्हणून याला म्हटलं तुम्ही फोटोफॉस्फोरायलेशन. ठीक आहे. सायक्लिक. आता आपण लिहू इथे, समजा मी इथे लिहितोय, इथे लिहिले मी फोटो सिस्टम 1. फोटो सिस्टम 1 कशाने बनलेली आहे, चला परत व्यवस्थित लिहू. सपोज दिस इज रिएक्शन सेंटर जो की 700 नॅनोमीटरला ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे ही सिस्टम झाली फोटो सिस्टम 1. याच्यावरती असं समजा की सनलाईट पडलाय. ठीक आहे. आता यातून इलेक्ट्रॉन रिलीज होणार, एक्साइट होणार. पहिली रिएक्शन, इलेक्ट्रॉन आला वरती गेलाय, तर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इथे प्रेझेंट आहे. तर इथे जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर प्रेझेंट असणार आहे दॅट इज गोइंग टू बी युअर FRS, फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. तो कुणाला देणार, तो FD ला देणार. म्हणजे हा इलेक्ट्रॉन FD. आता हे वेगवेगळे काय झाले, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टच झाले. हा कुणाला देणार, तर हा देणार सायटोक्रोम B6 ला देणार. हा कुणाला देईल, सायटोक्रोम F ला देईल. हा कुणाला देणार, तर प्लास्टोसायनिन ला देणार. ठीक आहे. आणि प्लास्टोसायनिन हा रिटर्न करून देणार पुन्हा PS1 ला. CL. काय सांगितलं आपल्याला, इलेक्ट्रॉन जो एक्साइट झाला तर हे यूज करत नाही, पण ते समोरच्या इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कडे पास करून देतात. मग काय झालं, या ठिकाणून इलेक्ट्रॉन निघाला आणि तोच इलेक्ट्रॉन परत तिथेच आला. म्हणजेच हा इलेक्ट्रॉनचं काय झालं, ट्रान्सफर. पण कसं ट्रान्सफर झालं, सायक्लिक ट्रान्सफर झालं. याच्यामध्ये काय झालं, या प्रोसेसमध्ये सायक्लिक ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. क्लिअर. आता हे जे इलेक्ट्रॉन वापरले नाही, समोर समोर ट्रान्सपोर्ट केले, तर जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होणार तर त्याची एनर्जी लूज होणार. तर एनर्जी लूज होऊन या स्टेपला एडीपी, एडिनोसिन डायफॉस्फेट प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट वापरून या स्टेपला आता एटीपी सिंथेसिस होणार. कारण लाईट रिएक्शन मध्ये आपण सांगितलं, इन लाईट रिएक्शन सुरुवातीला झालं, इनफॅक्ट इन लाईट रिएक्शन काय तयार होत आहे, एक नंबर एटीपी तयार होणार. अजून काय, दुसरा NADPH2 तयार होणार. तिसरी प्रोसेस काय होणार, स्प्लिटिंग ऑफ वॉटर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होणार, ऑक्सिजनचं इव्होल्युशन होणार. हे लाईट रिएक्शन मध्ये होणार. तर लाईट रिएक्शनचा आपण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन हा पहिला पार्ट बघतोय. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन का म्हटलं, व्हॉट इज फोटोफॉस्फोरायलेशन, एटीपी सिंथेसिस. सायक्लिक का, कारण दिस एटीपी सिंथेसाइज्ड बाय सायक्लिक ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत होता त्यावेळी एनर्जी लूज झाली अँड दॅट एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रॉन वॉज यूज टू सिंथेसाइज एटीपी. याला म्हणायचं सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि हे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन जे होणार म्हणजे हे PS1 मुळे होणार. याच्यामध्ये फक्त PS1च इन्व्हॉल्व झालेला आहे, बरोबर आहे. तर ही प्रोसेस होणार तुमची स्ट्रोमा लॅमेली मध्ये. इम्पॉर्टंट, कुठे होणार, स्ट्रोमा लॅमेले. क्लिअर. आणि दुसरी केस, जेव्हा 680 नॅनोमीटर पेक्षा मोर दॅन 680 नॅनोमीटर वेव्हलेंथ जेव्हा अवेलेबल असेल त्यावेळी सुद्धा सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन होणार. दोन कंडिशन लक्षात घ्या. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन विल टेक प्लेस इन द स्ट्रोमा लॅमेली. स्ट्रोमा लॅमेली म्हणजे काय, हे तुमचे ग्रॅना
ठीक आहे, हा इथे तुमचा स्ट्रोमा, ठीक आहे, आणि हे एकमेकाला कनेक्ट आहेत. तर ही तुमची स्ट्रोमा लॅमिली. स्ट्रोमा लॅमिलीमध्ये फक्त PS1 प्रेझेंट असणार, ध्यान में रखो. स्ट्रोमा लॅमिलीमध्ये फक्त PS1 प्रेझेंट आहे. PS2 आणि NADP रिडक्टेज हे ऍबसेंट असतात स्ट्रोमा लॅमिलीमध्ये. समजलं तुम्हाला? मग स्ट्रोमा लॅमिलीमध्ये सायक्लिक होणार आणि 680 पेक्षा जास्त नॅनोमीटर असेल त्या ठिकाणी सुद्धा सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन होणार. क्लिअर आहे का? म्हटलं आपण याला सायक्लिक ट्रान्सफर झाला, इलेक्ट्रॉनची एनर्जी लूज झाली आणि त्या प्रोसेसमध्ये ATP. तर स्टेप विचारू शकतील, सायटोक्रोम B6 to F ही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची. क्लिअर? दुसरा बघू आपण. दुसरी स्टेप ऑफ लाईट फेज, दॅट इज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन याच्यामध्ये काय काय इव्हेंट होतील? याच्यामध्ये ATP बनणार. आता सायक्लिक मध्ये इकडे बघा, सायक्लिक मध्ये फक्त ATP तयार झालाय. हे लाईट रिएक्शन मध्ये इतके प्रोडक्ट बनतायत, याच्यापैकी ओनली ATP इज सिंथेसाइज्ड इन सायक्लिक. पण नॉन सायक्लिक मध्ये सिच्युएशन वेगळी असणार आहे. याच्यामध्ये ATP प्रोडक्शन होणार, याच्यामध्ये NADPH2 सुद्धा तयार होणार, याच्यामध्ये स्प्लिटिंग ऑफ वॉटरही होणार, स्प्लिटिंग ऑफ वॉटर, आणि याच स्टेप मध्ये ऑक्सिजन सुद्धा काय होणार तर इव्हॉल्व होणार. आणि ह्या नॉन सायक्लिक मध्ये बोथ PS1 अँड PS2 हे दोन इन्व्हॉल्व असणार आहे. कारण लाईट रिएक्शन मध्ये ओनली PS1 इज इन्व्हॉल्व. इथे लिहून घेऊ आपण लाईट रिएक्शन मध्ये ओनली PS1 इज इन्व्हॉल्व. इकडे बोथ PS1 अँड PS2. आता काय होणार? इथे काढतोय मी PS2, बाकीचं आता मी इथे काढत बसणार नाहीये. म्हणजेच काय झालं, याला म्हणा तुम्ही P680 आणि इथे लिहितोय मी P700 किंवा यालाच म्हणा तुम्ही PS1. ठीक आहे, इसको राउंड कर देंगे, इसको राउंड कर देंगे. आता सायमल्टेनियसली याच्यावरती काय पडतोय? लाईट पडतोय, बरोबर आहे. पहिली स्टेप आपण सांगितली होती. कोणती स्टेप सांगितली आपण पहिली? लेट मी, हा ठीक आहे, जागा पुरेल. आता ही काय तुमचा लाईट एनर्जी, याच्यावरती सुद्धा काय पडली आहे? लाईट एनर्जी. लाईट एनर्जी पडली तर सगळ्यात पहिली रिएक्शन काय सांगितलं आपण? फोटो एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन बाहेर पडेल, याच्यापासून सुद्धा इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आणि वेगवेगळे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट याला ऍक्सेप्ट करण्यासाठी असतील. तर PS2 मधून जो इलेक्ट्रॉन बाहेर पडणार तर त्याला सगळ्यात अगोदर कोण ऍक्सेप्ट करणार? फ्युओफायटिन, किंवा थोडक्यात त्याला म्हणा तुम्ही कोएन्झाइम Q, बरोबर आहे. तर हा पहिला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. आणि हा कुणाला देणार? तर हा देणार तुमच्या प्लास्टोक्विनोन PQ. मी याची लॉंग फॉर्म लिहित बसत नाही, वेळ त्याच्यामध्ये. PQ प्लास्टोक्विनोन हा कुणाला देणार? हा देणार सायटोक्रोम B6. हा पाठ पाठवणार सायटोक्रोम F ला. इट विल गिव्ह टू द प्लास्टोसायनिन. म्हणजे हे इलेक्ट्रॉन आता पुढे पुढे चालले. क्लिअर? आणि प्लास्टोसायनिन आता इलेक्ट्रॉन कुणाला देणार? तर PS1 ला देणार. आता दोघांनी इलेक्ट्रॉन लूज केले होते, यांनी लूज केला, यांनी लूज केला. मग हा काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट झाला, याचं ऑक्सिडेशन झालं, इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. तर याचा गेलेला इलेक्ट्रॉन कोणी दिला? इमिडिएटली प्लास्टोसायनिननी. पण इनडायरेक्टली जर विचारलं तर कुणापासून आलाय? PS1 पासून आलाय. म्हणजे PS1 ची इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट ही PS2 नी कंप्लीट केली. पण याला इलेक्ट्रॉन देणार कोण नाहीये. मग हा इलेक्ट्रॉन वरती गेलाय आणि आता हा ऍक्सेप्टर इथे होता FRS ने दिला तो FD ला, आणि FD ने ते इलेक्ट्रॉन्स आता दिले तुमच्या NADP ला. म्हणजे NADP च्या डोक्यावरती आला चार्ज. क्लिअर आहे? ठीक. आता NADP जो प्रेझेंट असतो हा स्ट्रोमा साइडला प्रेझेंट असतो. ह्या जे दोन्ही रिएक्शन्स होत आहेत, दोन्ही रिएक्शन्स कुठे होत आहेत? These two reactions are taking place. आपण सांगितलं these reactions are taking place. These two reactions are taking place on the thylakoid membrane. आता हा मुद्दाम असं आपण ब्रॉड केला, डबल मेम्ब्रेन नसतो स्ट्रक्चर, पण हे याला म्हणा तुम्ही थायलाकॉइड मेम्ब्रेन. थायलाकॉइड मेम्ब्रेन सिंगल युनिटी मेम्ब्रेनच असतो. फक्त समजण्यासाठी आपण इथे दाखवतोय, हे म्हणजे कंप्लीट आहे. मी इथे अर्धच पार्ट दाखवला त्याचा. तर इन शॉर्ट इथे असणार तुमचा PS2 ने याचा इलेक्ट्रॉन दिले होते. ठीक आहे, ते कुणाला दिले होते? कोएन्झाइम Q ला दिले. मग त्याने कुणाला दिला? तर त्याने दिला प्लास्टोक्विनोन, मग त्याने दिला सायटोक्रोम B6, मग सायटोक्रोम F ला दिला, नंतर दिला तो प्लास्टोसायनिन ला, याने दिला PS1 ला, बरोबर आहे. PS1 ने दिला मग आता तुमच्या FRS ला, FRS ने दिला FD ला, आणि FD देणार आता हा NADP ला. म्हणजे हा थायलाकॉइड मेम्ब्रेन, दिस इज थायलाकॉइड मेम्ब्रेन. आणि बाहेरची साईड कोणती आहे? तर बाहेरची साईड स्ट्रोमा. ठीक. कुठे होती मग सायक्लिक रिएक्शन? सायक्लिक आणि नॉन सायक्लिक लाईट रिएक्शन कुठे होते? तर इन द मेम्ब्रेन ऑफ थायलाकॉइड. क्लिअर दिस? हे जे मी इकडे सेपरेट काढलंय, या सगळ्या रिएक्शन्स कुठे होतात? तर ह्या मेम्ब्रेन मध्ये होतात. तर इलेक्ट्रॉन फायनली NADP पर्यंत आलाय. क्लिअर दिस?
आणि इथे आता एनएडीपी या स्ट्रोमामध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ एन्झाईम एनएडीपी रिडक्टेस. इथे एन्झाईम प्रेझेंट आहे. म्हणजे हा काय करणार की आता जे हायड्रोजन येणार याच्याशी असोसिएट करणार, म्हणजेच एनएडीपीचं रिडक्शन होणार कुणाच्या माध्यमातून, एनएडीपी रिडक्टेसच्या. आणि फायनली याच्यापासून तयार होईल तुमचा NADPH2. ध्यान में रखना है, केल्विन केमी ऑस्मोसिस मध्ये तुम्हाला गरजेचं पडेल. NADPH2 बाहेर तयार झालाय. क्लिअर? मागे जातो मी परत. वेल, मग आता याची इलेक्ट्रॉनची गरज, इकडे तर आता इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केले, याला इलेक्ट्रॉन मिळाले नाही, मग हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. आणि ह्या PS2 सोबत असोसिएट काय असणार आहे तर वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स. काय प्रेझेंट असणार याच्यासोबत? वॉटर स्प्लिटिंग म्हणजे पाण्याला ब्रेक करणारा, वॉटर मॉलिक्यूलला ब्रेक करणारा वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणाल तुम्ही ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. तर हा वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स काय करतो? वॉटर मॉलिक्यूलला ब्रेक करणार. वॉटर मॉलिक्यूलला ब्रेक करून आता इथे 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स प्लस ऑक्सिजन हा बाहेर पडेल. हा ऑक्सिजन आता कुठे रिलीज झालाय? यू कॅन सी. इकडे जाऊ, पुढे जाऊ आपण. आता हे PS2 आहे, तर इथे H2O चा मॉलिक्यूल आहे. चला हे कम्प्लीट, हे समजून घ्या. आता हे पूर्ण थायलॉइड आहे, हे पूर्ण थायलॉइड. आता हा H2 आहे, हा ब्रेक झाला म्हणजे याच्यापासून तयार झाला 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन प्लस ऑक्सिजन. विचारतील प्रश्न, ऑक्सिजन हा कुठे रिलीज झाला तर ऑक्सिजन इज रिलीज्ड इन ल्युमेन ऑफ थायलॉइड. कुठे रिलीज झालाय? ल्युमेन ऑफ थायलॉइड. बरोबर आहे. आणि हा डिफ्यूज होईल, थायलॉइड मेम्ब्रेन मधून डिफ्यूज होईल, आणि डिफ्यूज होऊन कुठे येणार? स्ट्रोमा मध्ये येणार, रिलीज होऊन जाईल. ठीक आहे ना? मग हा O2 रिलीज झाला, मग आपण PS2 बघतोय. बरोबर, आय मीन युअर नॉन सायक्लिक बघतोय. त्याचा एक प्रोडक्ट तयार झाला, इथे O2 तयार झाला. डन. आता जो हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन येणार आणि NADP ला मिळणार, आणि NADP ला मिळाल्यानंतर याच्यापासून तयार होईल NADPH2. हा एक प्रोडक्ट तयार झाला तुमचा नॉन सायक्लिकचा. बरोबर की नाही? वेल, मग हे जे इलेक्ट्रॉन्स असतील, हे इलेक्ट्रॉन आता कोणाला जाणार? PS2 ला जाणार. म्हणजे इन शॉर्ट याला जे इलेक्ट्रॉन कमी पडले होते त्याची गरज कोणी भागवली? बाय स्प्लिटिंग ऑफ वॉटर. पाणी ब्रेक झालं म्हणून याला इलेक्ट्रॉन मिळाले. क्लिअर? आणि ऑक्सिजन इव्हॉल्व कोणामुळे झाला? कारण PS2 सोबत वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स आहे, त्याने त्याला ब्रेक केलं. हायड्रोजन आयन ते NADP ने एक्सेप्ट केले, NADPH2 तयार झाला. क्लिअर? मग ही सगळी प्रोसेस कुठे होते तर थायलॉइड मेम्ब्रेन मध्ये ही प्रोसेस होतीये. इकडे या, कमी आहे. आता काय झालं? हेच इथे ब्रेक झालाय. हा हायड्रोजन मी इकडे दाखवून देतो, आणि याच्यापासून तयार होईल आता NADPH2. नंतर प्लस ऑक्सिजन बाहेर पडेल, हा इथे दाखवला होता, हा बाहेर निघून जाईल. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स कोणी घेतले तर PS2 ने घेतले. ही पूर्ण रिएक्शन कुठे झाली आहे तर इट टुक प्लेस इन द थायलॉइड मेम्ब्रेन. गॉट इट? आता काय होईल? मागे जाऊ. जेव्हा सायटोक्रोम B6 टू सायटोक्रोम F इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार, तर या ठिकाणी पुन्हा ATPचं सिंथेसिस होणार. क्लिअर? म्हणजे बघा, आता आपण सांगितलं कोण कोण तयार झाला. ATP तयार व्हायचा आहे, ATP तयार झालाय. NADPH2 तयार व्हायचा आहे, हा NADPH2 इथे तयार झालाय. नंतर स्प्लिटिंग ऑफ वॉटर, इथे स्प्लिटिंग ऑफ वॉटर झालंय. ऑक्सिजन इव्हॉल्व व्हायचा आहे, ऑक्सिजन तयार झालाय, ल्युमेन मध्ये रिलीज होतोय. आणि PS1 आणि PS2 याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. PS2 आणि PS1 याला म्हणजे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. क्लिअर? दिस क्वेश्चन्स काय विचारतील? ATP कोणत्या स्टेपला तयार झाला तर या PS2 ची इलेक्ट्रॉनची गरज कोणी भागवली? बाय स्प्लिटिंग ऑफ वॉटर. ऑक्सिजन कोणापासून बाहेर पडला? वॉटर पासून पडला. कुठे? ल्युमेन मध्ये. आणि कुठे रिलीज झाला? स्ट्रोमा मध्ये. ओके. वेल, डायरेक्ट इलेक्ट्रॉन कोणी सप्लाय केले तर PC ने केले, इनडायरेक्टली PS2 ने केले. फायनल एक्सेप्टर इलेक्ट्रॉनचा कोण होता? NADP होता. NADPचं रिडक्शन कोणी केलं तर हायड्रोजन फ्रॉम स्प्लिटेड वॉटर, आणि हे प्रोडक्ट याच्यामध्ये तयार झाले. क्लिअर दिस? ही झालं तुमचं लाईट फेज ऑफ फोटोसिंथेसिस. वेल, आगे बढ़ते. हे आता तुमच्या बुक मध्ये याला तुम्ही बघून घ्या. याच्यामधून काही फारसे त्यांनी नाव दिलेले नाहीये, पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आगे बढ़ते. वेल, हा आता तुम्ही एक पॉइंट मला राहायला सांगायचं तुम्हाला. आता बघा, हा जो ट्रान्सपोर्ट होतोय, आपण सांगितलं रेडॉक्स पोटेन्शियल स्केल, ते विसरलो होतो. इथून इलेक्ट्रॉन कुणी अपहिल गेलेत. हे हा जो ट्रान्सपोर्ट झालाय इलेक्ट्रॉनचा, हा कसा झालाय? अपहिल झालाय. इकडे कसा झालाय? परत डाऊन हिल झालाय. बरोबर आहे. परत अपहिल झालाय आणि परत डाऊन हिल झालाय. तर हे अपहिल आणि डाऊन हिल डिपेंडिंग ऑन द एनर्जी कंटेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल, त्याच्यावरून हे अपहिल आणि डाऊन हिल ट्रान्सपोर्ट झालं. आणि अपहिल डाऊन हिल आलं म्हणून याला झेड आकार तयार झाला.
म्हणून नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनला तुम्ही दुसरं नाव काय देऊ शकता, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ झेड स्कीम. क्लियर, आगे बढ़ते हैं. हा तर याचा तुम्ही काय घेता, एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हे सगळं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. वेल, स्प्लिटिंग ऑफ वॉटर हे सुद्धा डन झालंय. मग काय लक्षात ठेवणार तुम्ही, वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स हा कुणाशी असोसिएट आहे, तर इट इज असोसिएटेड विथ द फोटो सिस्टम 2. हा वेल, वेअर आर द फोटॉन्स प्रोटॉन्स अँड O2 फॉर्म लाइकली टू बी रिलीज्ड, कुठे, इन द ल्युमेन ऑर द आउटर साइड ऑफ द मेम्ब्रेन. तर कुठे झाले, ल्युमेन मध्ये झाले, पण डिफ्यूज झाले नंतर. राईट, सायक्लिक अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन दोन्ही सुद्धा मी एक्सप्लेन केलंय. फक्त तुम्हाला आता याचं काय करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. क्लिअर, तर दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर झाले आहेत आपल्या. राईट, सायक्लिक मध्ये when only PS1 is functional, the electron is circulated within the photosystem and the phosphorylation occurs due to cyclic flow of electrons. Explain केला आपण. Possible location where this could be happening in the stroma lamellae. आपण सुरुवातीला सांगितलंय सायक्लिक मध्ये बघा, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कुठे होतंय आपण बोललो, तर हे स्ट्रोमा लॅमेली मध्ये होणार. आणि दुसरं केव्हा होणार, जेव्हा सायक्लिक फोटोफॉस्फोर ऑल्सो ऑकर्स when only light of wavelength beyond 680 नॅनोमीटर अवेलेबल फॉर एक्सायटेशन. दोन्ही गोष्टी मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितल्या. आता हे कम्प्लीट आपलं इथे झालंय, याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, याच्यामध्ये आपला वेळ जाईल. वेल, पुढे जाऊ. हे सुद्धा आपण वेल, आता केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस आपण बोलतोय. हे बघा, आपण सांगितलं लाईट फेज, आपण बोलतोय लाईट फेज. लाईट फेज मध्ये कोण तयार झाला, एटीपी तयार झाला आणि NADPH2 तयार झाला. क्लिअर दिस. हा जो एटीपी तयार झालाय, आपण सांगितलं सायटोक्रोम B62F रिलीज होताना हा एटीपी तयार झालाय. पण एटीपी डायरेक्ट तयार झालाय का, नाही. एटीपी तयार होण्यासाठी जे मेकॅनिझम आहे तुमच्या फोटोकेमिकल फेज मध्ये, सायक्लिक आणि नॉन सायक्लिक मध्ये जे काय एटीपी तयार झाले, तर एटीपी तयार होण्याचं जे मेकॅनिझम आहे दॅट इज युअर केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस. हे कोणी दिलंय केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस, इट इज गिवन बाय डॉक्टर पीटर मिशेल. डॉक्टर पीटर मिशेलनी हा कॉन्सेप्ट दिलाय. त्यांनी सांगितलं की प्रोटॉनचा ग्रेडियंट याच्यामध्ये तयार होणार. ठीक आहे, प्रोटॉनचा ग्रेडियंट तयार होणार, प्रोटॉन हे मेम्ब्रेनच्या अक्रॉस ट्रान्सफर होणार. मग ट्रान्सफर होताना त्यांची एनर्जी लूज होणार आणि लूज झालेली एनर्जी एटीपी सिंथेसिससाठी वापरणार. क्लिअर. आता हे जे काही थिअरी असेल, तर थिअरीमधून काही फारसं लक्षात येत नाही. आपण डायरेक्ट त्याची ऍक्शन बघून घेऊ. फक्त तुम्ही like respiration in photosynthesis to ATP synthesis linked to development of proton gradient across the membrane. या केमिओस्मोटिक हायपोथेसिसचं म्हणणं काय आहे की प्रोटॉनचा ग्रेडियंट तयार होणं गरजेचं आहे. ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स, म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन, हाय H+ साइन कॉन्सन्ट्रेशन टू लो प्रोटॉन कॉन्सन्ट्रेशन. हे काय होणार, फ्लो होणार. प्रोटॉन्स बरोबर आहे, फ्लो होतील आणि त्यावेळी काय होणार, एनर्जी रिलीज होणार आणि हीच एनर्जी एटीपी बनवण्यासाठी वापरले जाणार. आणि ते जे मेकॅनिझम आहे त्याला म्हणायचं केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस. मग यांनी सांगितलं की इट इज लिंक्ड टू डेव्हलपमेंट ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट. मग प्रोटॉनचा ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स तयार झाला पाहिजे. मग तो डिफरन्स तयार होतो कसा, देर आर 3 रिझन्स. केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे बघा, हे जे काय असेल मी अगोदर तुम्हाला समजून सांगतो. वेल सी या, आताच आपण वेल क्या करेंगे, थोड़ा सा ढंग से लेंगे अभी इसको. Like you well अजून बढ़ाइए. चलो और बड़ा करते इसको. अरे रुक रुक भाई, और बड़ा करते. हे बघा रे, हा तुमचा थायलॉकॉइड. ठीक, दिस इज युअर थायलॉकॉइड मेम्ब्रेन. थायलॉकॉइड, हे थायलॉकॉइडची ही काय झाली, ल्युमेन साईड झाली. आपण काय बोलतो इथे, हाऊ H+ ग्रेडियंट डेव्हलप्स. देर आर 3 रिझन्स बुकमध्ये दिलेले आहेत, त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचे. तर देर आर 3 रिझन्स, 3 कारण आहेत. 3 रिझन्स कशासाठी, फॉर डेव्हलपमेंट ऑफ दिस प्रोटॉन ग्रेडियंट. आत्ताच आपण बघितलं की इथे तुमचा कोण प्रेझेंट होतं, PS2 बरोबर, P680. मग याचा इलेक्ट्रॉन एक्साइट झाला. हा कोणी घेतला होता, कोएन्झाइम किंवा फिओफायटिन म्हणतो आपण त्याला.
हा त्यांनी कुणाला दिला, याला प्लास्टोक्विनोनला दिला. तोच इलेक्ट्रॉन कोणाकडे आला, तर सायटोक्रोम B6 कडे आला, नंतर सायटोक्रोम F कडे आला, नंतर प्लास्टोसायनिन कडे आला आणि त्याने दिला तो PS1 ला. यहाँ तक डन आहे. हे सगळे इलेक्ट्रॉन याच्याकडे चालले. थोडंसं करेक्शन इथे याने दिला आणि इथे हा PQ ला दिला, PQ ने याला दिला. वेल चलो इलेक्ट्रॉन भी लिख देते. इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर चाललाय. PS1 पर्यंत इलेक्ट्रॉन आता आलाय. अरे PS1 पर्यंत इलेक्ट्रॉन आलाय. यहाँ तक क्लियर है बात. देखो अब PS2 ने क्या किया कि कोएंजाइम Q को फियोफाइटिन यूबिक्विनोन को इलेक्ट्रॉन दे दिया. याला इलेक्ट्रॉन दिला तर हा इलेक्ट्रॉन त्याने PQ ला दिला. क्लियर आहे. आता PS2 कुठे दिसतोय तुम्हाला, इनर साइड ऑफ ल्युमेन. हे ल्युमेन आहे, ल्युमेनच्या इनर साइडला तुम्हाला PS2 दिसतोय आणि याच्या सोबत कोण प्रेझेंट आहे, असोसिएट वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स, जो की पाण्याचं ब्रेकडाऊन करणार आहे. म्हणजेच हा आता काय करणार, वॉटरला ब्रेकडाऊन करणार आहे. समजून घेऊ. तीन हे जे ग्रेडियंट तयार झालं याचे तीन कारण आहेत. PS2 ने इलेक्ट्रॉन याला दिला, याने कोएंजाइम Q ला दिला आणि याने PQ ला दिला. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, हा जो PQ आहे इट इज ऍक्च्युअली हायड्रोजन कॅरियर. ऍक्च्युअली मध्ये PQ काय हायड्रोजन कॅरियर आहे, पण त्याला आता हा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आला तर याला इकडे पाठवणं गरजेचं आहे, जो की मेम्ब्रेन साइडला इनर मेम्ब्रेन साइडला प्रेझेंट आहे. इनर मेम्ब्रेन म्हटल्यापेक्षा ल्युमेन साइडला प्रेझेंट आहे. पुन्हा एक वेळा इलेक्ट्रॉन इथे आला, PQ कडे गेला, पण PQ ऍक्च्युअली हायड्रोजन कॅरियर आहे, हा हायड्रोजन ट्रान्सपोर्टर आहे. पण हा इलेक्ट्रॉन PQ कडे गेल्यानंतर याला सायटोक्रोम B6 ला द्यावा लागेल. तर हा PQ इकडे येईल, याला इलेक्ट्रॉन देता देता काय होणार, त्याच्यासोबत जो हायड्रोजन आहे तर तो हायड्रोजन आतमध्ये सोडून देणार. पहिलं कारण की ल्युमेन मध्ये देयर इज अ गॅदरिंग अक्युम्युलेशन ऑफ H+ आयन्स. आतमध्ये H+ आयन्स जास्त तयार होतील. परत मॉडिफाय करून आपण याला असं लिहू की ऑलरेडी इतके H+ आतमध्ये प्रेझेंट आहेत आणि इतकेच हे जी बाहेरचा सगळा पार्ट दिसतो तुम्हाला, हा बाहेरचा, तर हा पार्ट कोणता आहे, तर दिस इज युअर स्ट्रोमा साइड. ठीक आहे. तर इथे लिहितोय मी H+. सुरुवातीला इथे 4 हायड्रोजन आहेत, इकडे 4 हायड्रोजन आहेत. म्हणजे ग्रेडियंट याच्यामध्ये नाहीये, डिफरन्स नाहीये. मग तो डिफरन्स कसा तयार झाला, इलेक्ट्रॉननी कोएंजाइम Q ने हा हायड्रोजन कॅरियरला इलेक्ट्रॉन दिला आणि तो सायटोक्रोम B6 कडे देत होता, पण त्याचा हायड्रोजन सुद्धा त्यांनी या ल्युमेन मध्ये सोडून दिला. म्हणजे आतमध्ये हायड्रोजनची संख्या वाढली. बरोबर, पहिलं कारण झालं. राईट. दुसरं कारण काय झालं याच्यामध्ये, वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स हा कुठे ल्युमेन साइडला प्रेझेंट आहे. PS2 ल्युमेन साइडला आहे, तर वॉटर स्प्लिट होणार. तर कुठे स्प्लिट होणार, ल्युमेन मध्ये स्प्लिट होणार. मग वॉटर स्प्लिट झालं की परत H+ आयन्स वाढणार आणि ऑक्सिजन निघणार याच्यापासून. मी सरळ रिएक्शन लिहितोय. मग H+ आता H+ आणि आता हे H+ आतमध्ये वाढत चालले. बघा आतमध्ये वाढत चालले, बाहेर सेमच आहेत अजून. हे दुसरं कारण झालं की आतमध्ये ल्युमेन मध्ये प्रोटॉनची संख्या का वाढते. पहिलं PQ ने स्ट्रोमाचा हायड्रोजन म्हणजे H+ आयनला आतमध्ये सोडला. दुसरा वॉटर स्प्लिटिंग ल्युमेन मध्ये झालं, म्हणजे संख्या वाढली. आता स्ट्रोमामध्ये ऑलरेडी आपण उल्लेख केला की स्ट्रोमामध्ये NADP रिडक्टेज एन्झाइम प्रेझेंट आहे. मग हा NADP रिडक्टेज काय करेल, इथे जे प्रोटॉन्स आहेत, वेल अब थोड़ा सा पीछे आएंगे. आता PS1 पर्यंत आला. PS1 पर्यंत आल्यानंतर हा PS1 कोणाला देतोय, हा देतोय तुमचा FRS ला. FRS कोणाला देतोय इलेक्ट्रॉन, FD ला. आणि FD कोणाला देतोय, NADP ला, जो की स्ट्रोमा साइडला प्रेझेंट आहे. NADP ला हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करतोय आणि NADP वरती असे चार्ज आले. तर मग इथे प्रोटॉन आहे, तर हे प्रोटॉन कुठे जाणार, NADP चं रिडक्शन करायला. म्हणजे याच्याशी आता प्रोटॉन ऍड होईल आणि याचा जो प्रोडक्ट तयार होईल, आपण जे नॉन सायक्लिक मध्ये बघितला, तो झाला NADPS2. म्हणजे ह्या NADP ने सुद्धा इथले वापरून टाकले, इथले प्रोटॉन वापरून टाकले. ठीक आहे. म्हणजे बाहेर जे होते त्यातले कमी होत गेले, कारण NADPS2 ने त्याला NADP ने वापरून टाकलं. आणि आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन का वाढलं, तर पहिलं होतं PQ ने आतमध्ये सोडला, वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स ब्रेक झाला आणि वॉटरला ब्रेक केला, परत त्याच्यामुळे वाढले. ठीक आहे. तर हे 3 कारण असे आहेत की ज्याच्यामुळे ग्रेडियंट तयार झाला. आता इथे बघा, इथे फक्त तुम्हाला 2च दिसत आहेत आणि इथे भरपूर सारे H+ आहेत, म्हणजे ग्रेडियंट तयार झाला. आता काय होईल, यांचा जो मेम्ब्रेन आहे, हा थायलॉइडचा मेम्ब्रेन, तर इथे एक सिस्टम प्रेझेंट आहे, याशी एक सिस्टम प्रेझेंट आहे. बरोबर आहे. तर याला म्हणायचं तुम्ही ATP सिंथेज. काय प्रेझेंट आहे, ATP सिंथेज. ATP सिंथेजला 2 पार्ट आहेत. याला म्हणायचं CF0, फक्त F0 म्हणू शकता, आणि याला म्हणायचं CF1 किंवा फक्त F1. आता जो F1 आहे तो कोणत्या साइडला आहे, इट इज टुवर्ड स्ट्रोमा साइड.
आणि ह्या थायलॉकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये CF0 प्रेझेंट आहे. मग डिफरन्स तयार झाला तर हे जे H प्लस आहेत हे बाहेर पडायला लागतील. जसंही H प्लस याच्या बाहेर पडायला लागेल थायलॉकॉइड मेम्ब्रेनच्या, ल्युमेन टू स्ट्रोमा याचा ट्रान्सपोर्ट होणार. तर या CF1 मध्ये कॉन्फॉर्मेशनल चेंजेस होतील आणि कॉन्फॉर्मेशनल चेंजेस होऊन आता काय होणार, हा ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटचा वापर करून ATP तयार करणार. मग दिस इज हाऊ जे आपण बोललो सायक्लिक नॉन सायक्लिक मध्ये जे काय ATP तयार होतात तर हे केमी ऑस्मोटिक हायपोथेसिसने तयार होतात. 3 कारण तुम्हाला समजले की कसा ग्रेडियंट डेव्हलप झाला आणि आता ATP कोणाच्या मदतीने तयार झालाय तर ह्या ATP सिंथेसच्या, ज्याला F1 आणि F0 आणि F1 पार्ट आहे. F0 हा मेम्ब्रेन मध्ये, F1 हा स्ट्रोमा साइडकडे, हायड्रोजन आयन ट्रान्सफर व्हायला लागले, याच्यामध्ये कन्फर्मेशन चेंजेस आले आणि आता ह्या प्रोटॉनची एनर्जी वापरून ADP IP पासून आता ATP तयार झाला. दिस इज केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस. होप तुम्हाला समजलं असा, राईट? ओके, लेट मी सी द टाइम. 1 तास 5 मिनिट इथपर्यंत झाले आपल्याला अजून. वेल, आपण एक काम करू, याला 2 पार्ट मध्ये आपण कंप्लीट करायचा ट्राय करू. केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस पर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असावं, राईट? थँक्यू व्हेरी मच.